नमस्कार. खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर महानगरपालिका निवडणुकानंतर राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि एक वेगळी अशी रणधुमाळी देखील सुरू झाली आणि ही रणधुमाळी रंगतदार होते म्हणेपर्यंतच राज्याला एक अत्यंत मोठा धक्का बसला. राज्याचं पोलादी नेतृत्व आणि लाडकं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात होतं ते सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट झाली. एका विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ध्यानीमनी नसताना ही घटना घडली आणि महाराष्ट्रातच नव्हे देशभरात आणि सातासमुद्रापलीकडे जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या मनाला दादांची ही एक्झिट चटका लावून जाणारी ठरली. आणि अशा या दुःखाच्या याच्यातच आता पुन्हा एकदा राज्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरं जावं लागतं आहे. खुली चर्चा या कार्यक्रमात आज आपण दादांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे दादांचे एक अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जातात. दादांचं त्यांच्यावर अत्यंत प्रेम होतं आणि त्यांचं देखील दादांवर जीवापाड प्रेम होतं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा उमेश पाटील यांची काय अवस्था झाली होती आपण सर्वांनीच पाहिली आणि हे दुःख घेऊनच ते आता पुन्हा एकदा या सगळ्या रणधुमाळीला सामोरं जात आहेत, निवडणुकीत उतरत आहेत. खरं तर मनाची अवस्था ही अत्यंत बिकट आहे, पण निवडणुका आहेत त्यामुळं पुन्हा एकदा जनतेसमोर जावं लागते. कोणते प्रश्न घेऊन ते जात आहेत, काय नेमका त्यांच्या भावनात, या सर्वाविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. दादा, मनापासून आपलं स्वागत. नमस्ते. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे एक अत्यंत धक्कादायक घटना जी आपण स्वप्नात देखील आपण विचार केला नव्हता आणि ही एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादांचं जाणं हे सर्वांनाच मनाला चटका लावून जाणारं ठरतं आहे. आपण सतत सावलीप्रमाणे दादांबरोबर होता. काय नेमक्या या तुमच्या भावनेत? नाही, मी भावना व्यक्तच करू शकत नाही. एवढं प्रचंड दुःख मला तर झालेलंच आहे, माझ्या सर्व कुटुंबाला झालं. माझ्या मुलांचा तसा काही राजकारणाचा संबंध नाही, परंतु अक्षरशः माझी लहान मुलंसुद्धा तीसुद्धा या अजितदादाच्या ॲक्सिडेंटमुळं आणि अकाली एक्झिटमुळं हे धायमुकुलं रडत होती. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य माणूस जो कधी अजितदादांना भेटलेला पण नसेल तो सुद्धा दादांच्या या अकाली निधनामुळं एक्झिटमुळं व्यथित झाला आणि तो सुद्धा रडायला लागला. दादांचं हे जाणं संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलेलं आहे. अशा पद्धतीनं इतकं काम करणारा हा नेता, सकाळच्या पहाटेच्या 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा. 4 वाजता अजितदादा उठायचे, 5 वाजेपर्यंत सगळं आवरायचे, 5 ते 6 सगळे वर्तमानपत्र, राज्यभरातल्या बातम्या, वेगवेगळी माहिती, आलेले मेसेज, व्हॉट्सॲप हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यानंतर 6 वाजता त्यांचं कामकाज सुरू व्हायचं. अशा पद्धतीनं रात्री 11 वाजेपर्यंत अतिशय वेगानं आणि तडफेनं काम करणारा आणि सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या हिताचं भल्याचं जेवढं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न अजितदादांचा असायचा. त्या माणसाने कधी विश्रांती घेतलेली मी पाहिली नाही. अजितदादांना कधी असं मित्रांमध्ये गप्पा मारताना मी कधी पाहिलं नाही. किंबहुना मला त्यांना मित्र होते का नाही हे पण माहीत नाही. ते सतत कामच करत राहायचे, पूर्ण वेळ कामामध्ये व्यस्त असलेला माणूस आणि अशा पद्धतीचा हा वर्कहोलिक माणूस जो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या भल्याकरता अजून 20 वर्ष तरी त्या ठिकाणी कार्यरत राहू शकला असता. अगदी बरोबर. आणि हे सगळं झालं ते फार मोठं नुकसान झालं. महाराष्ट्राचा बॅलन्स बिघडला, सामाजिक बॅलन्स बिघडला, वैचारिक बॅलन्स बिघडला, आर्थिक बॅलन्ससुद्धा बिघडला, गरीब श्रीमंताचा सुद्धा बॅलन्स बिघडला. हा शेतकऱ्याचा नेता होता, गरिबांचा प्रतिनिधी होता, बहुजनांचा प्रतिनिधी होता. बरोबर. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत जो आहे त्या वैचारिक धाटणीला कुठंतरी ब्रेक लागेल की काय अशा पद्धतीचा ही एक्झिट आहे. आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात अजितदादांचं महत्त्व तर वेगळ्याने सांगायची गरज नाही. उमेश पाटील जो काही घडला किंवा राजकारणात ज्यांनी मला बोट धरून मला राजकारणात आणलं, या महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष केलं, ज्या काळात भुजबळ साहेब असतील, आर आर आबा असतील, मधुकरराव पिचड असतील,
बबनराव पाचपुते साहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, अशी दिग्गज माणसं मंत्रिमंडळात असायची. त्या काळामध्ये ज्या पदावर रणजितसिंह मोहिते पाटलांनी आपल्या जिल्ह्यातनं काम केलं, त्या पदाला महाराष्ट्रामध्ये एखाद्या कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व आणि उंची आणि त्याला प्रोटोकॉल असायचा. अशा पदावर मला अजितदादांनी बसवलं, काम करण्याची संधी दिली आणि माझा राजकीय प्रवास जो आहे तो अजितदादा माध्यमातून सुरू झाला. अनेक जबाबदाऱ्या मला अजितदादांनी दिल्या. बऱ्याच वेळेला पक्षांतर्गत माझ्या विरोधात काही कुरघोड्या व्हायच्या, कारस्थानं व्हायची, परंतु अजितदादा माझ्या पाठीशी ठाम असायचे. आणि मला आता जिल्हाध्यक्ष केलं, महाराष्ट्राचा मुख्य प्रवक्ता देखील त्यांनीच बनवलं, पक्षाची भूमिका मांडण्याच्या करता मला जबाबदारी दिली गेली, एवढा विश्वास होता माझ्यावर. मध्यंतरी आमच्या या स्थानिक परिस्थिती आमच्या तालुक्यातली जी होती जरा विचित्र स्वरूपाची होती, जी दादांना पूर्ण माहिती होती. आणि मी अजितदादांना लपवून, अजितदादांना फसवून काही केलं नाही. अजितदादांना मी आधी वर्षभरापूर्वी कल्पना दिली होती की जर राजन पाटील यांच्याकडे या तालुक्याच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे असेल तर मला त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही, मी माझा स्वतंत्र उमेदवार उभा करील आणि निवडून आणेल. दादांनी शेवटपर्यंत मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, नाही असं नाही. एवढंच नव्हे तर मला त्या ठिकाणी चांगली मोठी जबाबदारी द्यायचं देखील त्यांनी सुतवाच केलं होतं. परंतु आमचं ठरलं होतं की जर उद्याच्याला माझ्या विचाराचा आमदार निवडून आणला तर तो मी अजितदादाकडेच घेऊन जाईल, हा शब्द होता आणि मी तो शब्द पाळला. राजू खरेंना मी निवडून आणलं, मी म्हणजे आमच्या सर्व सहकार्याने आणलं. आता माझ्या पक्षाच्या वतीनं मी म्हणतो, परंतु आम्ही सगळेजण सर्वपक्षीयच त्यावेळेला एकत्र आलो होतो आणि आम्ही राजाभाऊ खरेंना निवडून आणलं आणि अजितदादांच्याकडे ते त्यांना सोपवलं आणि त्यांनी स्वीकारलं. आणि परंतु अजून बरंच काही करायचं होतं, बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्यांना पुढं घेऊन जायच्या होत्या, परंतु दादा गेले, हे फार मोठं दुःख आहे. पण आता काय, शेवटी जो आघात झालेला आहे तो पचवून आपल्याला पुढं जावंच लागणार आहे. निवडणुका समोर येऊन ठेपलेल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. 12 जिल्ह्यामध्ये आता न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या होणारच आहेत. विरोधक आपला त्यांचा प्रचार करणारच आहेत. आणि मी स्वतः देखील उमेदवार आहे. एका अर्थानं मी 2 मतदारसंघातून उभा आहे. नरखेड माझा मतदारसंघ जिथं माझा भाऊ उभा आहे आणि मी इथं कुरुल मतदारसंघातून उभा आहे. आपल्याच चॅलेंजवरनं मी त्यावेळेला राजन पाटलांना चॅलेंज केलं होतं 5 वर्षापूर्वी. आणि मी असं म्हणालो होतो की अनगरकरांनी त्यांचं अनगर गाव सोडावं आणि मी माझं नरखेड गाव सोडतो आणि जिथं कुठं मतदारसंघ ओपन होईल त्या मतदारसंघातून आपण आमने सामने लढावं. माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेल म्हटलं. बरोबर. परंतु अनगरकरांनी 5 वर्षानंतर अनेक वेळेला मी हे चॅलेंज दिलं. जेव्हा अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी 1 दिवस मुदत असतानाही मी म्हटलं की अजूनही 1 दिवस शिल्लक आहे, आताही आपण अर्ज भरू शकता. शेवटपर्यंत चॅलेंज दिलं. अनगरकरांनी माझं चॅलेंज काय स्वीकारलं नाही. मी शेवटी असं म्हटलं की बाबा पोरांना झेपत नसेल तर बापानं उभं राहावं. परंतु त्यांनी काही ते चॅलेंज स्वीकारलं नाही. त्यामुळं ज्या फौजेचा सेनापती हाच स्वतः पराभूत मानसिकतेमध्ये आहे आणि त्या सेनापतीला स्वतःला तलवार करून लढायचं नाही आहे, म्हणजे एक त्याला फक्त प्याद्यांना पुढं करायचं आहे आणि स्वतःला मात्र कातडी बचावासारखं मागं राहायचं आहे, असं सैन्य किंवा असं राज्य कधी विजयी होऊ शकत नाही. म्हणजे एक भीती आहे त्यांच्या मनात असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे. कारण त्यांना जर त्यांच्या विजयाची खात्री असती तर निश्चितपणे त्यांनी माझा पराभव करण्याची संधी का सोडली असती? त्यांना त्यांच्या स्वतःच्या विजयाची खात्री नाही. आता ती का नाही हा खरा मुद्दा आहे माझ्या चॅलेंज देण्यामागचा. कारण राजन पाटील यांनी त्यांच्या अनगर हे त्यांच्यासाठीचं विश्व आहे आणि त्याच्या अनगरच्या करता म्हणून त्यांनी संपूर्ण मोहोळ तालुका आणि हा मतदारसंघ फक्त वापरून घेतलाय. त्यामुळं मोहोळ तालुक्याची बाकीचा सगळी जनता आणि सगळा भाग हा अनगरसाठी वापरायला ठेवल्यासारखं झालंय आणि हे लोकांच्या लक्षात आलंय. म्हणून त्यांचा अनगरच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवायचं धाडस होत नाही. मी चॅलेंजवर ठाम राहिलो. मी त्या मतदारसंघात उभं राहिलो. ते असं म्हणाले की उमेश पाटलाचा पराभव करायला माझा 2ऱ्या किंवा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता सक्षम आहे असं म्हणाले होते का नाही? त्यांनी 2 वक्तव्य केली होती. एक, उमेश पाटलांचा पराभव करायला माझा 2ऱ्या किंवा 3ऱ्या फळीतला कार्यकर्ता सक्षम आहे, हे पहिलं वाक्य. दुसरं त्यांचं वाक्य असं होतं
की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी असतात, तिथं नेत्यांनी लढायचं नसतं. असं एक दुसरं एक वाक्य होतं. आता दोन्ही वाक्याचे संदर्भ आपण घेऊ. आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता, मग आता मला सांगा, सचिन जाधव हे एका कारखान्याचे, साखर कारखान्याचे मालक, जवळपास एक काही 100 कोटी रुपयेचा तो कारखाना असेल, माझ्या माहितीप्रमाणे 500,000 कोटीचा कारखाना असेल, बरोबर आहे. आणि त्या कारखान्याचा मालक जर राजन पाटील यांचा तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता असेल, मग पहिल्या फळीतला कार्यकर्ता कोणाला म्हणायचं? आता आम्ही असं समजत होतो की त्यांच्या तालुक्याचे अध्यक्ष पूर्वीचे प्रकाश चौरे, अनिल कादे, आमचे पोटरे बाप्पा आमच्या मसले चौधरीचे, किंवा आमच्या एकुरक्याचे जगुनाना, सगळी चांगली माणसं आहेत आणि चांगली काय माणसं आहेत. ह्यांना काहीच मिळालं नाही तरी सुद्धा 30 वर्ष 40 वर्ष निष्ठेनं त्यांच्याबरोबर आहेत, काम करतात आणि ते तिथं आहेत. याच्याबद्दल आम्हालाही काही दुःख नाही, कारण एका कुटुंबावर पिढ्यानपिढ्या निष्ठा ठेवणारी माणसं या महाराष्ट्रात कुटुंब भरपूर आहेत. त्यापैकी असलेली ही कुटुंब, ठीक आहे, त्यांना काय मिळालं काय नाही हा नंतरचा संशोधनाचा विषय. परंतु आमचा समज असा होता की हे लोक पहिल्या फळीतले कार्यकर्ते असतील. बरोबर आहे. मग आता जर जकराया शुगरचा मालक हा तिसऱ्या फळीतला जर त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल, तर पहिल्या फळीमध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी अशीच लोक असायला पाहिजे. जर एक उद्योगपती मोठा माझ्या पुढे आणून त्यांनी निवडणुकीला उभा केलाय भारतीय जनता पार्टीकडनं, तर निश्चितपणे पहिल्या फळीतले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची तुलना ही जवळपास 100व्या फळीतच घेऊन नेऊन ठेवली यांनी. हा जर तिसऱ्या फळीतला असेल जकरायाचा मालक, तर आमचे हे गरीब कार्यकर्ते सगळे जे आहेत, हे साधे शेतकरी लोक आहेत, ह्यांना त्यांनी कुठं नेऊन ठेवलं? मग आता या सगळ्या एकूणच परिस्थितीत आपण या निवडणुकीला सामोरे जाताना साधारण काय अजेंडा घेऊन जाते, किंवा तुमच्या मनात काय काय साधारण विकासाचे मुद्दे असणार आहेत? माझा हा पूर्णपणे विकासाचा अजेंडा आहे. माझा मुद्दाच हा होता की निवडणुकीला चॅलेंज देण्याचा मुद्दा हा होता की मोहोळ तालुक्याचा दक्षिण भाग जो आहे तो विकासापासून पूर्ण वंचित ठेवण्यात आलेला आहे. बरं. ह्या संपूर्ण दक्षिण भागामध्ये एकही रस्ता धड नाही. शेतकऱ्याच्या शेताकडे जाणारे एकही शेतरस्ता झालेला नाही. पानंद रस्ते झालेले नाहीत, शिव रस्ते झालेले नाहीत. कॅनॉलच्या साईडचे जे रस्ते असतात ते रस्ते सुद्धा पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळं मूलभूत प्रश्न जर या संपूर्ण दक्षिण भागाचा कुठला आहे तर तो रस्त्यांचा आहे. शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी, बांधावर जाण्याच्या करता शिवरस्ता जो असतो, शेतरस्ता जो असतो, पानंद रस्ता हा अत्यंत मूलभूत आहे, ते रस्तेच नाही झाले. त्याच्यानंतर जे गावाला जोडणारे जे रस्ते आहेत, उदाहरणार्थ एनकीवरनं बेगमपूरला जाणारा रस्ता, उदाहरणार्थ वाघोलीवरनं कुरुलला येणारा, वाघोलीवरनं कोरवलीला जाणारा, असे वेगवेगळे रस्त्याची नावं घेता येतील. इतके दिवस हे रस्ते झालेले नाहीत, वर्षानुवर्ष रस्ते झालेले नाहीत. आणि मग या लोकांनी एवढी 40-50 वर्षाची सत्ता यांच्याकडे आहे, तर केलं काय? तर पुन्हा यांच्याकडे दिल्यानंतर पुन्हा ते पहिले पाडे 55 होणार आहेत. आणि त्याच्यामुळं माझा अजेंडा एक असणार आहे की पहिल्या वर्षभरामध्ये या संपूर्ण दक्षिण भागातले शेतरस्ते, पानंद रस्ते आणि शिवरस्ते आणि त्याचबरोबर कॅनॉलच्या ज्या साईडचे जे रस्ते असतात, हे सगळे रस्ते जे आहेत हे खडीकरण करून मजबूतीकरण करणं हा माझा पहिला त्या भागाच्या दृष्टीनं महत्त्वाचा, विकासाच्या दृष्टीनं हा माझा अजेंडा असणार आहे. आणि सगळ्यात फोकस जर कुठल्या कामावर करेल मी तर या रस्त्याच्या कामावर करेल. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो रोजगाराच्या संबंधित, महत्त्वाचा विषय, तरुण मुलांना रोजगार. आता त्या भागामध्ये काय, जसं इकडे चिंचोली MIDC आहे तसं या दक्षिण भागाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आपण तर कामतीवरून जाणारा जो घोडेश्वर मार्गे जाणारा जो 4 पदरी रस्ता आहे तो कोल्हापूरपर्यंत जातो, पुढेही जात असेल सोलापूर, हा नॅशनल हायवे. त्या कुरुलपासून किंवा कामतीपासून या परिसरापासून कर्नाटक फक्त अर्ध्या तासावर आहे, पंढरपूर अर्ध्या तासावर, सोलापूर अर्ध्या तासावर, कोल्हापूर 3 तासावर, 3 पण नाही कमीच होईल, 2-2.5 तासावर. अजून एक थोडा रस्ता सांगलीपासूनचा पुढचा पॅच राहिलेला जर पूर्ण झाला तर कोल्हापूर आपल्याला 2 तासावर येते, 2 तास. हैदराबाद आपल्याला 3 तासावर आहे, विजापूर आपल्याला 2-2.5 तासावर आहे, अक्कलकोट 2 तासावर, 1.5 तासावर, तुळजापूर 1.5 तासावर. म्हणजे त्या भौगोलिक जर क्षेत्राचा दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा कुरुल मतदारसंघ अतिशय मध्यवर्ती हा या सगळ्या ह्याच्यामध्ये येतो. आणि त्यामुळं त्या परिसरामध्ये आपण
मोठ्या प्रमाणावर जमिनींचं संपादन करून जी माळरान जमीन आहे, मग तिथं 500 एकर लागू, 1000 लागू, नाही तर 2000 लागू, बरोबर. तर जमिनीचं संपादन करून त्या ठिकाणी आपण MIDC त्या ठिकाणी आपण आणण्याचं माझा त्या ठिकाणी उद्देश आहे. आणि ती MIDC तिथं आणून मोठे उद्योग त्या ठिकाणी आणून, जसं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणता येईल, आपल्याला IT इंडस्ट्री तिथं आणता येईल, फूड प्रोसेसिंगचे पार्क त्या ठिकाणी आणता येतील, टेक्स्टाईल पार्क त्या ठिकाणी आणता येईल. आणि या माध्यमातून त्या भागातल्या तरुणांना, तिथल्या तरुणींना, महिलांना मोठ्या प्रमाणावर आपल्याला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. अर्थात ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे, पण हे करण्याची धमक माझ्यामध्ये आहे. अगदी बरोबर. मी अजितदादांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि कामाचा माणूस म्हणून माझी ओळख आहे. जशी अजितदादाची ओळख कामाचा माणूस म्हणून होती, ते बिचारे आपल्यामध्ये आता राहिले नाहीत, परंतु दादाच्या हाताखाली मी तयार झालेला पट्टे आहे. जी तालीम मला अजितदादांनी दिली त्या तालमीनुसार मी सर्वसामान्य माणसाच्या करता काम करायला कटिबद्ध आहे. याच्यात आपण पाहिलं तर सातत्याने आपण पाहतो की युवकांचा विचार जास्त केला जातो. कुठेतरी जाऊन एक महिला कुठेतरी याच्यामध्ये महिला भगिनी आहे ती उपेक्षित राहते, किंवा त्यांच्या प्रश्नाकडे, मूलभूत प्रश्न असतील किंवा एकूणच प्रश्न असतील, त्याकडे कुठेतरी मी म्हटलं ना मागाशी, आपण साधारण ते टेक्स्टाईल पार्कचा जो उल्लेख केला, आता आमच्या पक्षाची धुरा आणि राज्य सरकारमध्ये पक्षाच्या वतीनं सुनेत्रा वहिनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद अजितदादाच्या नंतर सांभाळणार आहेत. त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, परंतु शेवटी पदर खोचून मैदानामध्ये उतरावं लागतं. जसं झाशीच्या राणीला बरोबर आहे, आपल्या देशाचं संरक्षण करण्याच्या करता, झाशीचं संरक्षण करण्याकरता मुलाला पाठीशी बांधून थेट घोड्यावर उतरून मैदानात उतरावं लागलं. तशा पद्धतीनं सुनेत्रा वहिनींना देखील आपल्याला त्या ठिकाणी मैदानात उतरायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे या मोहोळ तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाकरता मोठे प्रकल्प आणता येतील. आता त्या स्वतः महिला आहेत. या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी या शपथ घेत आहेत. माझं त्या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सुनेत्रा वहिनी काय, पार्थदादा काय, हे सगळे जयदादा, ही सगळे आपले कुटुंबाचे घटक असल्यासारखे आहेत. सुनेत्रा वहिनींनी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू केला आणि त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये हजारो महिलांना हाताला काम दिलं. आणि तशाच पद्धतीचा टेक्स्टाईल पार्क जसा बारामतीमध्ये आहे तसा सुनेत्रा वहिनींच्याच मार्गदर्शनामध्ये मी कुरुल मतदारसंघात, माझ्या मतदारसंघामध्ये मी सुरू करणार. नक्कीच. या ठिकाणी आत्ताच दादांनी सांगितलं की युवकांसाठी काय करता येतील किंवा विकासाचा अजेंडा काय असेल आणि महिलांसाठी काय करता येईल. विशेषतः वहिनीसाहेब आदरणीय सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्री म्हणून आरूढ होतात आणि ज्या पद्धतीनं टेक्स्टाईल पार्क त्यांनी उभा करून महिलांना सक्षम केलं, त्याच पद्धतीनं दादांचा देखील आता एक तो अजेंडा आहे. दादा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विकासाचे अनेक प्रश्न पाहतोय किंवा त्यासाठी आपण देखील सातत्यानं प्रयत्नशील आहात. दादांकडनं देखील आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी अतिवृष्टी झाली, त्यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न होते, निधीचा प्रश्न होता. तर त्यावेळी पण आपण एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलात आणि कोट्यावधींचा निधी आणलात. काय सांगाल बाबा? काय झालं होतं, मध्यंतरी आपल्याकडे महापूर आला आणि अतिवृष्टी झाली. आपल्या मोहोळ तालुक्याच्या तर 100 वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता. त्या अतिवृष्टीमध्ये आणि महापुरामध्ये जेवढी गावं बाधित झाली, त्या बाधित झालेल्या गावांमध्ये जिथून सीना नदी, भोगावती नदी आणि भीमा नदी तर पूर आला होता, त्या पुरानं वेढलेली जेवढी गावं आहेत त्याच गावांना फक्त नुकसान भरपाई त्यावेळेला मंजूर झाली. आणि शासनाच्या आदेशामधल्या किंवा नियमांमधल्या एका त्रुटीमुळं अतिवृष्टी झालेली असताना, नुकसान झालेलं असताना, शेतामध्ये त्यांच्या पिकांमध्ये गुडघ्यापेक्षा आणि कमरेपेक्षा जास्त पाणी असताना केवळ एका दिवसामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला नाही. आणि म्हणून करता ती गावं जी आहेत ती पंचनाम्यामधून किंवा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून ती वंचित राहत होती. बरोबर. आम्ही ज्यावेळेला, मी आणि आमदार राजू खरे यांनी या सगळ्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला, आम्ही प्रत्येक गावामध्ये गेलो, प्रत्येकाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणचं पंचनामे करण्याच्या प्रक्रियेमधले जे अधिकारी असतात त्याच्यामध्ये ग्रामसेवक असतो, तलाठी असतो, पशुवैद्यकीय अधिकारी असतो, त्या गावचा पोलीस पाटील असतो, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं नुकसान भरपाई मिळेल आणि त्यांचे पंचनामे व्यवस्थित कसे होतील. ते पंचनामे करत असताना पहिले म्हणजे पिकाचे पंचनामे, शेताचे पंचनामे, जमीन खरवडून गेले असतील तर त्याचे पंचनामे, घरामध्ये पाणी गेलं असेल तर त्याचे पंचनामे,
काही जण माणसं शेतामध्ये राहतात, शेतातल्या घराची नोंद ही ग्रामपंचायतकडे नसते. गावातल्या घरात पाणी गेलं नाही पण शेतातल्या घरात मात्र पाणी गेल्यामुळे सगळा संसार उद्ध्वस्त झाला. तर त्या ठिकाणी काही ॲडजस्टमेंट करून त्यांना ती नोंद घ्यायला लावून त्याच्या घरातली सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या करता आम्ही मध्यस्थी करून अधिकाऱ्यांना ते करून द्यायला भाग पाडलं. आता हे झालं जिथं महापूर आला होता त्या भागात. जिथं अतिवृष्टी झाली, महापूर झाला तिथेही अतिवृष्टी झाली, परंतु जिथं महापूर नाही पण अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं ती गावं मात्र वगळण्यात आली होती. मोहोळ तालुक्यातली 4 मंडळं म्हणजे एका मंडळामध्ये साधारण 10 ते 15 गावं अशा पद्धतीनं 4 मंडळं वगळण्यात आली होती. त्या मंडळांमध्ये माझा कुरुल जिल्हा परिषद गटात जेवढी गावं येतात ती सगळीच वगळली होती. पेनूर मंडळ पूर्ण वगळलं होतं, आष्टी मंडळ पूर्ण वगळलेलं होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून एक मंडळ आहे, 4थं मंडळ, पेनूर झालं, कुरुल झालं, आष्टी झालं आणि मला वाटतं अजून एक मंडळ कुठलं तरी राहिलं, अशी 4 मंडळ आहेत. तर ही 40-42 ते साधारण 50 गावं असतील ह्या सगळ्यामध्ये मिळून. तर या गावातल्या लोकांचं शेतीचं नुकसान झालेलं असतानाही ते नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहत होते. आम्ही त्या गावाची पाहणी केली आणि इतकं कमरेएवढं पाणी, गुडघ्याएवढं पाणी, त्या उपसामध्ये पाणी, द्राक्षाच्या बागेत पाणी, त्यात जर कुणी त्यात गहू लावला असेल किंवा काय ते कडवळ लावलेला असेल किंवा मका लावलेला असेल, उडीद लावली असेल, तूर लावली असेल, कांदा लावला असेल, पूर्ण सगळं पाण्यात चिखलात त्या ठिकाणी गेलेलं होतं. हे आम्ही पाहणी केलं. त्याचे व्हिडिओ मी आणि आमदार राजू खरे यांनी एक निवेदन तयार केलं. अजितदादांना जाऊन भेटलो. कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की जोपर्यंत शासन स्तरावरनं आदेश लेखी स्वरूपात येत नाही तोपर्यंत या मंडळांचा समावेश आम्हाला नुकसान भरपाई करता येत. अजितदादांना हे सांगितल्यानंतर अजितदादांनी ताबडतोब त्याच दिवशीच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला आणि ज्यांचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली. आणि मोहोळ तालुक्यातल्या ह्या 4 मंडळांचा समावेश, ही जी काही 40-50 गावं असतील, 60 असतील, जेवढी असतील ती, एका मंडळात काही मंडळांमध्ये कमी जास्त गावं असू शकतात, सगळ्या गावांचा समावेश सरसकट झाला. आणि त्यामुळं ह्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना काही लाख रुपयाची नुकसान भरपाई प्रत्येकाला मिळाली. सगळी मिळून कितीतरी कोटी रुपयाची भरपाई मिळाली. एकट्या कुरुल गावात, कुरुल हे एक गाव, त्या गावामध्ये 10 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळाली. आणि आता जे सचिन जाधव माझ्या विरोधात उमेदवार आहेत त्यांचं गाव आहे एनकी, त्या गावामध्ये 3 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळाली. मग मला प्रश्न असा आहे की या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीत अलीकडे गेलेले राजन पाटील यांच्या ओळखी नाहीत का मुख्यमंत्र्याबरोबर? त्यांची ओळख नाही का पालकमंत्र्याबरोबर? पालकमंत्र्याच्या मध्यस्थीनच गेले ना. मग किंवा सचिन जाधव हे आता पालकमंत्री, एवढे मोठे कारखानदार आहेत, कारखान्याच्या कामासाठी सगळ्या मंत्र्यांना पार गडकरीपर्यंत जातात का नाही? मुख्यमंत्र्याकडं, मंत्र्याकडं त्यांच्या कारखान्यांची कामं असली की जातात. मग माझ्या या अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या करता हे राजन पाटील, बाळाजी पाटील, अजिंक्य राणा पाटील, सचिन जाधव हे पालकमंत्र्यांकडं किंवा मुख्यमंत्र्यांकडं का गेले नाहीत? बरं, एवढं सोडून द्या, नुकसान भरपाई सोडून द्या. ही माणसं या महापुरामध्ये नुकसानीत गेलेल्या आणि महापुरामध्ये अडचणीत आलेल्या, काही ठिकाणी तर लोक अक्षरशः शेतात अडकली होती, झाडावर जाऊन बसली होती 2-2 दिवस. त्यांना तिथून, त्या महापुरातून त्यांचा जीव वाचवण्याच्या करता मदत करण्याच्या प्रक्रियेत तरी ही लोक कुठं होती का? महापुरामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याचं सांत्वन करायला तर कधी लोक गेली का? म्हणजे हे निर्दयी लोक आहेत. या लोकांना कसल्याही पद्धतीचं या गरीब शेतकरीचं झालेलं नुकसान, त्याच्यावर आलेलं संकट, हे त्या काळामध्ये त्याला सांत्वन केलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे आणि त्याला मदत मिळवून देण्याच्या करता प्रयत्न केले पाहिजेत. यातलं कुठलंही काम या लोकांनी केलं नाही आणि आज मात्र मतं मागायला वाड्या वस्त्यावर सगळीकडे फिरतायत. खरंच या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की मुख्यमंत्र्यांशी जर तुमचे इतके थेट संबंध आहेत, पालकमंत्र्यांशी आहेत, तर तुम्ही मदत का आणू शकला नाही? एकट्या कोरुलसाठी मी 10 कोटी आणू शकतो किंवा तालुक्यासाठी कोट्यवधीचा निधी आणू शकतो, तर तुम्ही का आणू शकला नाही? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आणला आणि त्यांनी आत्ता दादाने सांगितलं म्हणून एकट्या कोरुलसाठी त्यांनी 10 कोटीचा निधी आणला आहे. आणि आता पुन्हा जे ते सध्या मतदारांसमोर जातात आणि मतदारांनी त्यांना साथ दिली तर मी आणखी खूप काही करू शकतो
असं त्यांनी सांगितलेलं आहे. दादा एक कामाचा माणूस म्हणून तुमची तर ओळख आहे, पण काम करताना कुठल्याही इतक्या सहजासहजी तुमच्यासमोर म्हणजे आपण म्हटलं तर अनेक चॅलेंजेस आले, म्हणजे इतकी आव्हानं आली, इतकी संकट आली, त्याला तुम्ही आपण धीरानं सामोरं गेलात, कुठेही खचला नाही किंवा माघार घेतला नाही. त्यामुळं राज्यभरात नेहमीच तुमच्या नावाची चर्चा होते किंवा या मोहोळ मतदारसंघाची सातत्यानं चर्चा होते. काय सांगाल नेमकं या संदर्भात? हे पहा, मी मुळातच असं आहे की माझं सगळं लहानपण जे आहे ते अत्यंत कष्टामध्ये गरिबीमध्ये आमचं गेलं आणि आमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही एक साधारणपणे एखाद्या शेतकऱ्याची जशी असते तशीच होती. माझं 14 वर्ष मी वसतिगृहामध्ये हॉस्टेलमध्ये राहिलो आणि माझं स्वतःचं शिक्षण करत असताना आपल्याला घरून पैसे नाही आले तर आपल्यालाच कष्ट करून काम करून आपलं स्वतःचं शिक्षण करावं लागेल, अशा पद्धतीनं स्वतःच कष्ट करून स्वतःचं शिक्षण केले. आणि पुणे असेल, दापोली असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेला मला जाण्याचा प्रसंग आला, त्यामुळं सगळ्या बाजूनं माझ्या स्वतःची जडणघडण होत गेली. माझ्या हॉस्टेलमध्ये मी 14 वर्षाच्या काळामध्ये माझ्या वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे माझे रूम पार्टनर असायचे आणि ते वेगवेगळ्या भागातले असायचे. त्यामुळे माझ्या हॉस्टेलमध्येच मला सगळा राज्य बघायला मिळत होतं. एवढंच काय, दुसऱ्या राज्यातली मुलं हॉस्टेलला असायची. त्यामुळे सगळा देश काय मला माझ्या त्या हॉस्टेलमध्ये मला अनुभवायला मिळाल्यासारखं असायचं. आणि त्याच्यामुळं माझं व्यक्तिमत्व असं जे आहे ते एक प्रकारे परिस्थितीबरोबर संघर्ष करणारं हे तयार होत गेलं. आणि त्याच्यामुळं अजितदादांचा ज्यावेळेला मला सहवास ज्यावेळेला भेटला, त्यावेळेला दादांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे गुण जे आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न केला. दादांचं निर्णय घेण्याच्या पद्धत, काम करण्याची पद्धत ही मी फार जवळून पाहिली. आणि जिथल्या तिथं त्या ठिकाणी काम करणं, जे काम होतंय त्याला होय म्हणणं, जे होत नसेल त्याला नाही म्हणणं, लोकांना खोटं आश्वासन द्यायचं नाही, नादाला लावून ठेवायचं नाही, आज करतो उद्या करतो, बघून सांगतो सांगून बघतो, असले भूलथापा कधी लोकांना मारायच्या नाहीत. जे काम आपल्या समोर आलंय ते ताबडतोब करायचं. माझ्याकडे तर नुसता फोन जरी आला तरी मी दुसऱ्या मिनिटाला माझ्या दुसऱ्या फोनवरनं मी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावतो आणि तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आजचं सकाळचं उदाहरण आहे. आज सकाळी मला आमची शोक यात्रा अजितदादांची त्या ठिकाणी आम्ही काढली होती आणि श्रद्धांजली सभा होती. ती सभा झाल्यानंतर मला एका आमच्या सहकार्याचं त्या ठिकाणी शेजारीच माझ्या तो तिथं उभा होता, त्यांनी मला सांगितलं, बहुतेक कातेवाडी का जामगाव नाही, कातेवाडी का परमेश्वर पिंपरीचा तो शेतकरी होता आणि त्याला सर्पदंश झाला होता. आणि त्यांनी सांगितले की आता सर्पदंश झाला आहे आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला चाललो आहे, आम्हाला तिथं त्याच्यावर उपचार होतील का काय असं त्यांना शंका वाटायला लागली होती. मी ताबडतोब डीनला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असं एक पेशंट आहे, येतोय आणि त्याला ताबडतोब उपचार मिळाले पाहिजे. त्यांनी सांगितलं की 7 नंबर वॉर्डला तिथं पाठवा, मी तिथं सांगून ठेवतो, ताबडतोब त्या ठिकाणी स्ट्रेचरची व्यवस्था करतो. इमिजिएट जे सर्पदंश झाल्यानंतर जे औषधं असतात त्याची अवेलेबिलिटी किंवा इंजेक्शनची अवेलेबिलिटी आम्ही त्या ठिकाणी करून ठेवतो, त्याचे एक स्पेशल डॉक्टर आहेत त्यांना सांगतो, इथंपर्यंतची व्यवस्था झाली. म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही प्रसंगामध्ये रात्री अपरात्री माझा फोन 24 तास चालू असतो. रात्रीच्या वेळेला कधीच मी सायलेंटवर फोन ठेवत नाही, कायम रिंगवर फोन असतो. कारण रात्रीच्या वेळे म्हणजे लोक काय सायलेंट ठेवतात फोन किंवा बंद का करून ठेवतात, का तर झोप मोड होऊ नये म्हणून. मी असा विचार करतो की एखाद्याचा रात्री फोन करतो म्हणजे काहीतरी गंभीर स्वरूपाची अडचण असेल तरच करतो ना, आणि विश्वासाने करतोय का, काय तर आपल्याला मदत होईल. कुणी वेडा माणूस असं फोन करणार नाही रात्रीच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला. काहीतरी गंभीर अडचण असेल तरच करायचं. बरोबर आहे. आणि त्या गंभीर अडचणीच्या वेळेला जर आम्ही आमचे फोन स्विच ऑफ करून ठेवले, आमचे फोन सायलेंट करून ठेवले, तर बघायचं तर आमची झोप जास्त महत्वाची का त्या समोरच्या माणसाचा जीव जास्त महत्वाचा. अगदी बरोबर आहे. एखाद्याचा ऍक्सिडेंट झालेला असू शकतो, एखाद्याचा डिलिव्हरीच्या संदर्भातला खेड्यापाड्यातला काहीतरी गाडीचा वाहनाचा प्रश्न असू शकतो, एखाद्याला रात्रीच्या वेळेला लागणारा ॲम्ब्युलन्सचा प्रश्न असू शकतो, रात्रीच कुणाला तरी हार्ट अटॅक आला, इमिजिएट काहीतरी ताबडतोबची काहीतरी सोय पाहिजे म्हणून पाहिजे असतो. 108चा फोन लावला, लागत नाही आहे, कुठनं तरी सुविधा उपलब्ध करून द्या म्हणून असू शकतो. गावी परगावी कुठेतरी धडक झाली, काय झालं असू शकतं, एखाद्या घरावर रात्रीचा दरोडा पडलेला असू शकतो, काही घडलेलं असू शकतं. तर त्या माणसांनी ज्यावेळेला मला फोन विश्वासानं केला असेल तर त्यावेळेला माझा फोन उचलला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आज माझ्याकडे साखर कारखाना नसताना, बँक नसताना, शाळा, शिक्षणसंस्था, पतसंस्था, सोसायट्या,
मार्केट कमिटी ह्यातलं काही नसताना केवळ लोकांच्या सेवेकरता 24 तास उपलब्ध असणारा आपल्यातलाच एक सहकारी म्हणून लोकांनी विश्वासानं माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी जी मोहोळ तालुक्याच्या संदर्भातली जी विश्वासार्हता दिली ती त्यातून आहे. हे रहस्य आहे यातलं. कारण मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतो, माझ्यामध्ये खोटेपणा नाही आणि मी त्या ठिकाणी त्याचा आविर्भाव पण आणत नाही. अजितदादांनी जी शिकवण मला दिली, अजितदादांनी जे मला शिकवलं ते तंतोतंत मी माझ्या जीवनामध्ये आचरणात आणतो. आज दादा माझ्यासोबत नाही आहेत, आज अजितदादांचं छत्र माझ्या डोक्यावरनं निघून गेलेलं आहे, परंतु जी ताकद मला अजितदादांनी दिलेली आहे, जी ऊर्जा माझ्यात दिलेली आहे ती तशीच कायम असणार आहे. उलट अजितदादा नसतानाही अजितदादांची उणीव भासणार नाही या पद्धतीनं आम्ही काम करून दाखवू. आणि या पद्धतीनं नुसतं मोहोळ तालुक्यात नव्हे राज्यभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी दादांच्या पक्षाचं झेंडा कधीही खाली येणार नाही, ते घड्याळ कधीही बंद पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे. शेतकरी जो आहे आणि त्याचे अनेक असे प्रश्न असतात जे कारखान्याशी निगडीत असतात. मग ऊसाचा दर असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटा मारण्याचं जे प्रमाण आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी असतात आणि तिथंच कुठंतरी तो हातबल होताना दिसतो. हे प्रश्न अलीकडचे सातत्यानं समोर येतात आणि ते चिंताजनक देखील दिसतात. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, कारखान्यांमध्ये काटा मारण्याचा प्रकार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अनेक कारखाने करतात. आता काही कारखाने करत नसतील, परंतु कारखानदारीच्या क्षेत्रातले किमान 70-80% कारखानदार हे काटा मारतात आणि याची अनेक उदाहरणं पुराव्यासकट माझ्याकडे आहेत. अनेक आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मला त्या ठिकाणी माझ्या स्वतः लाईव्ह व्हिडिओवर सुद्धा सांगितलेलं आहे, व्यथा मांडलेली आहे. आणि जकराया कारखाना जो आहे हा तर एक नंबरचा काटाचोर आहे. 2014 सालापासून ते अद्यापपर्यंत यांचं काटा मारण्याचा उद्योग चालूच आहे. एक माझ्याकडे पावती आहे, मी तुम्हाला उपलब्ध करून देईल, तुम्ही तुमच्या चॅनलवर डायरेक्ट दाखवू शकता. ती जकराया कारखान्याचं रिसीट आहे. साखर कारखाने जे आहेत हे साखर कारखाने सर्रास काटा मारतात आणि यामध्ये सरसकट सगळेच कारखाने काटा मारतात असं नाही, परंतु बहुतेक कारखाने जे आहेत हे काटा मारतात, ही वस्तुस्थिती आहे. आता हे काटा मारतात म्हणजे कसं करतात, मी आता त्याच्यामध्ये माझ्याकडे पुरावे आहेत. 2 ट्रॉल्याचा एक ट्रॅक्टर जो असतो त्या 2 ट्रॉल्यामध्ये ऊस भरलेला असतो आणि तो त्यांच्या कारखान्याच्या काट्यावर ज्या वेळेला वजन करायला जातो त्यावेळेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन जे आहे ते मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर 8 टन असतं आणि दुसऱ्या दिवशी तोच ट्रॅक्टर त्याच ट्रॉल्या तेवढाच ऊस, पण मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन बदलायचं कारण आहे काय? कालचाच ट्रॅक्टर जर आज कारखान्यावर जात असेल तर त्या मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन बदलायचं कारण आहे का? तर त्या मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन जे आहे ते काल 8 टन होतं तर उद्याच्याला 12 टन, म्हणजे 4 टनाचा फरक आला. म्हणजे जर मोकळ्या ट्रॅक्टरचं जर वजन वाढवून दाखवलं तर निश्चितपणे ते ऊसाचं वजन कमी निघणार आहे, ते मायनस होणार आहे टोटल वजनातनं. म्हणजे 4-4 टनाचा काटा मारला जातो. माझ्याकडे एका शेतकऱ्याची पावती अशी आहे, मी तुम्हाला दाखवतो. ती पावती जी आहे त्याच्यामध्ये 13 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 8 टन आहे आणि 15 तारखेला ट्रॅक्टर तोच आहे, पावतीवर लिहिलं आहे, नंबर ट्रॅक्टरचा लिहिला आहे, रजिस्ट्रेशन नंबर तोच ट्रॅक्टर आहे आणि त्या मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 15 तारखेला 12 टन आहे. म्हणजे 4 टनाचा काटा एका खेपेला मारला जातो. हे कुठं आहे? जकराया शुगरमध्ये, ज्याचा मालक सचिन जाधव आज उमेदवारी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची करतायत. गंभीरच आहे. हां, आणि किती पैसे झाले? 4 टनाचे म्हणजे 4 टन गुणिले 4 त्रिक 12,000, म्हणजे एका खेपेला 12,000 रुपये. एका एकरामधून 3 खेपा होतात, म्हणजे साधारण 6 ट्रॉल्या एवढा त्या ठिकाणी ऊस जातो. म्हणजे 3 खेपे मागं 36,000 रुपये, 12,000 रुपये एका खेपेला, 36,000चा काटा मारतो. 36,000 रुपये काटा मारला जातो. 5 एकराचे किती झाले? एका एकराला 36,000. 5 एकराचे किती झाले? 5 त्रिक 15 आणि वरचे 6,000, बरोबर, 6 पंचे 30, म्हणजे 1,80,000 रुपये, बरोबर. 1,80,000 रुपये 5 एकर ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या
ऊसातून काटा मारून हा कारखानदार कमवतो. मला सांगा 5 एकर प्रत्यक्ष ऊसातून नफा होतो का त्याला? 1,80,000 रुपयाचा नफा होतो का शेतकऱ्याला? म्हणजे शेतकरी कष्ट करतो, ऊस लावतो, ऊसाचं बेणं आणतो, त्याची मशागत करतो, नांगरणी करतो, खतं घालतो, पाणी देतो, कोळपणी करतो, त्याचं माती लावण्याचं सगळं जे काय असेल ते सगळं उटारेटा करतो. त्या ऊसामध्ये अंगाला तिथं चिरलं काय, फाडलं काय, फाटलं काय तो करतो. त्या खुरपणाऱ्या बायकाला कामाला लावतो, त्यांची मजुरी देतो, खताचे पैसे देतो, बँकेतून कर्ज काढतो, त्याचं व्याज भरतो. एवढं सगळा उटारेटा करून शेतकरी तो ऊस पिकवतो आणि मग कारखान्याला तो ऊस जातो आणि काहीही कष्ट न करता त्या शेतकऱ्याचा 5 एकराचा मालक असलेल्या शेतकऱ्याचे 1,80,000 रुपये काटा मारून हा जकरायवाला कमवतो. माझ्याकडे जकरायाच्या विरोधात पुरावा आहे म्हणून मी त्याचं नाव घेऊन बोलतो. काटा मारतो का नाही हे जकरायाच्यानं त्यानं त्या जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून सचिन जाधवांना सांगावं. काटा मारत नसेल तर जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून सांग की मी आज तागायत माझ्या कारखान्यामध्ये 1 रुपयाचा काटा मारलेला नाही. हिंमत असेल तर सचिन जाधवांना जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवावा. चॅलेंज आहे त्याला. माझ्याकडे पुरावा आहे आणि जो पुरावा आहे तो बोगस आहे म्हणून सांगावं. त्या माणसानं तक्रार केली, त्याला हाकलून दिलं कारखान्यातून गेटवरनं. जो कोणी त्या ठिकाणी बाहेर काटा करून येतो त्याचा ऊसच घेत नाही ते लोक. का बरं घेत नाही? वजन काटा तर कुठेही वजन केलं तर एकसारखंच येईल ना. वजनात वजन कसं होतं? माझा तर समजा माझं स्वतःचं वजन केलं, समजा वजन माझं 80 किलो आहे, ह्या वजन काट्यावर केलं, दुसऱ्या वजन काट्यावर केलं, बरोबर आहे, 80 किलो होणार. बरोबर आहे. फार तर काट्यात थोडाफार 19-20 फरक असेल तर 80चं फार तर काय होईल 0.5 थोडाफार फरक पडेल. 80चं 81 होईल, 82 होईल, 79 होईल. इतका मोठा फरक होणार. एवढा 4-4 टनाचा फरक. तो काय म्हणतो अजून परत माहिती आहे का? जर वजनात फरक आला तर म्हणतो टायराला चिखल लागला असेल, चिकूल लागला असेल म्हणतो. बर, आता टायराला लागलेल्या चिखलाचं वजन असं टनामध्ये वाढतं का? म्हणजे अक्षरशः या शेतकऱ्याच्या मळ्यावरचं लोणी खाणाऱ्या अवलादी आहेत हे सगळे. आणि म्हणून करता माझ्यासारखा माणूस लोकप्रतिनिधी का असायला पाहिजे आहे का? मी तर काय कारखानदार नाही. त्यामुळं अशा लोकांना सरळ करायला, वटणीवर आणायला आणि त्यांची मस्ती जिरवायला राजन पाटील काय आणि हा जकरायाचा सचिन जाधव काय एकाच माळेचे म्हणे. हो, तुम्ही कुरुल गटातून निवडून आल्यावर काय आश्वस्त कशा पद्धतीने कराल शेतकऱ्यांना? मी स्वतः असं ठरवलेलं आहे की जनता काटा सुरू करणार. कारखान्याला मोहोळ तालुक्यामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्या सगळ्या साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमेश पाटलाचा जनता काटा सुरू करणार. बर, आणि हा जनता काटा निवडणूक झाल्यानंतर ह्याच चालू सीझन मध्ये किमान जकरायाच्या बाहेर चालू करणार. माझं आव्हान आहे की त्या भागात जर त्या रस्त्यावर कोणाची जमीन असेल, मला एक फक्त 20 गुंठे जमीन ते काटा टाकण्याच्या करता कुणी उपलब्ध करून द्या. जर उद्याच्या उद्या उपलब्ध करून दिली तर या निवडणुकीच्या अगोदरच तो काट्याचं काम सुरू करतो. म्हणजे ह्या सीझनमध्ये सुद्धा त्याला रुपयाचा काटा मारू देत नाही. आणि जर त्या जनता काट्यावर वजन केलेलं वजन आणि आतमध्ये कारखान्यात केलेलं काट्यावरचं वजन ह्याच्यात जर फरक आला तर ह्याच्यावर फौजदारी केल्याशिवाय राहत नाही. हे चॅलेंज डायरेक्ट. हा, 100%. शेतकऱ्याला फसवायचं काय कारण आहे? इमानदारीने बघा, व्यवसाय करायला व्यवसाय करा. प्रत्येकाला व्यवसायामध्ये नफा कमवण्याचा अधिकार आहे. तुम्ही एखादी दुकानदार सुद्धा किराणा दुकानामध्ये काही वस्तू आणतो, तो होलसेलमध्ये आणतो, 2 रुपये त्याची मेहनतीचे ठेवतो, लाईट बिलाचे असतील, कष्टाचे असतील, मजुरीचे असतील, त्यानं त्यात 2 रुपये वाढवून ते समोरच्याला विकणं गैर नाही. याला व्यापार म्हणतात. तो करायला काहीच हरकत नाही. परंतु शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे अशा पद्धतीनं चोऱ्या करून काटा मारून जर त्या ठिकाणी मिळवले जात असतील तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. आणि जर बेकायदेशीर काम करणार असेल तर कितीही मोठा असला, कितीही पैसेवाला असला तर त्याला कोंबडा करून पोलीस स्टेशनला बसवल्याशिवाय उमेश पाटील राहणार नाही. नक्की या ठिकाणी खूपच महत्त्वाचा प्रश्न त्याने उपस्थित केला आणि ओपन चॅलेंज दिलेलं आहे त्याने. जर खरंच तुमच्यात तेवढं हे हिंमत असेल तर तुम्ही समोर या, मूर्तीवर हात ठेवून सांगा मी समोर येतो, मी दाखवतो. हे खूप मोठं चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे. याला ते कसं समोर जातात
हे पाहणं महत्त्वाचं आणि जनता काटा ही एक अभिनव संकल्पना देखील यानिमित्त त्यांनी मतदारांसमोर मांडलेली आहे. दादा, आणखी एक आपण पाहतोय की अलीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यात राष्ट्रवादीला विशेषतः सोलापूर महापालिकेचा आपण विचार केला तर एक खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसला किंवा थोडीशी पिछेहाट झाली. आता जिल्ह्यात सगळ्या जिल्हा परिषद किंवा आपल्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता? विशेषतः म्हणजे यश कसं मिळेल तुम्हाला? हे पहा, सोलापूर शहराची जर पूर्वीपासूनची पार्श्वभूमी पाहिली तर सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच मजबूत नव्हती. पूर्वीपासून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहायचं. काँग्रेस नंतर ती जागा भारतीय जनता पार्टीने घेतली. मागच्या वेळेला सुद्धा आमचे फक्त 3-4 नगरसेवक होते, त्यातही ते एकाच कुटुंबातले 3 जण होते. ते पक्षापेक्षा जास्त स्वतःच्या व्यक्तिगत प्रभावावर निवडून येत होते. आजही ते दुसऱ्या पक्षात जाऊन म्हणजे भाजपमध्ये जाऊन तिकडूनही निवडून आलेले आहेत. म्हणजे पक्ष आणि पार्टीच्या पलीकडे जाऊन ती काम करणारी माणसं त्यावेळेला निवडून आली. आता शहरी भाग असलेला जो महापालिकेचा क्षेत्र आहे, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पूर्वीपासूनच त्या ठिकाणी जिथं नव्हती, तिथं आता अपयश आलं असं म्हणायला फारसं काही त्या ठिकाणी वाव नाही. कारण आम्ही पूर्वीच नव्हतो तिथं. आलं असतं तर आम्ही म्हटलं असतं की हे पहिलं यश आहे. तर आम्हाला पहिलं यश पूर्वीही नव्हतं, आत्ताही नाही. पण ग्रामीण भागाचं तसं नाही. ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात यश मिळेल. आज आमचे जवळपास घड्याळ चिन्हावर 30-35 ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार येतील. आमची आघाडी इथं तुतारीबरोबर पण आहे. आमची शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर पण आघाडी आमची आहे. काही ठिकाणी मशालसुद्धा आमच्यासोबत आहे. त्यामुळं आमची जी आघाडी आहे सोलापूर जिल्ह्यातली आहे, ते निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर आलेली दिसेल. खरं तर समोर सत्ताधारी पक्ष आहे, म्हणजे पूर्ण राज्यात केंद्रात सत्ता आहे. तुम्ही देखील तसे महायुतीत आहात. पण असं असलं तरी स्थानिक पातळीवर निवडणुका लढताना अनेक महत्त्वाचे विषय असतात, हे असतात, त्याप्रमाणे आव्हानं देखील असतात. तुम्ही त्याला आता तितक्याच धीरोदात्तपणे सामोरं जात आहे. तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं की सत्तेचा उपयोग वरच्या या निवडणुकामध्ये होऊ शकतो? नाही, होऊ शकतो ना. कसं असतं की ह्या स्थानिक स्तरावरच्या निवडणुका आहेत. असं असलं तरी सुद्धा राज्यातली सत्ता जी आहे ती जसं भाजपला ती उपयोगाला पडते तसं आम्हालाही उपयोगाला पडते. आम्ही देखील त्या ठिकाणी सत्तेमध्येच आहोत. आणि या ठिकाणी ही कार्यकर्त्यांची निवडणूक, मगाशी एक विषय आपला राहिला की जिल्हा परिषद पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक. मी जरा थोडं विषयांतर करतो आणि पुन्हा अजून मूळ विषयावर होतो. राजन पाटील असं म्हणाले की उमेश पाटलाचं चॅलेंज मी का स्वीकारत नाही, तर म्हणले ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ही नेत्यांची निवडणूक थोडीच आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्ते लढतात, आपण नेत्यांनी थोडंच लढायचं असतं. मग राजन पाटलांनी मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांच्या दोन्ही मुलांना या निवडणुकीला उभा केलं होतं. एकाला जिल्हा परिषदला उभा केलं होतं आणि दुसऱ्याला पंचायत समितीला उभा केलं होतं. कार्यकर्ते पंचायत समितीवाला बिनविरोध त्या ठिकाणी आला, जिल्हा परिषदवाला निवडणूक लढवून आला. म्हणजे हे त्यावेळेला दोन्ही मुलं स्वतःची म्हणजे कार्यकर्ते नव्हते का? बरं, आत्ता नगरपालिकेला स्वतःच्या सुनबाईला उभा केलं. मग का त्यावेळेला कार्यकर्ते दिसले नाहीत? म्हणजे पळपुटेपणाचा हा कळस आहे. स्वतःचा पळपुटेपणा झाकण्याच्या करता अशा पद्धतीनं कधी म्हणायचं तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता उमेश पाटलाला पाडेल, कधी म्हणायचं ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, नेत्याची नाही. ह्या वेळेला कार्यकर्त्याला संधी द्यायची असते. त्यावेळी उज्ज्वला म्हणजे सोयीप्रमाणे खूप हे झालं, समोर आलं सगळं. हो, उज्ज्वला थिटेंना कशा पद्धतीनं त्रास दिला हे तर तुम्हाला माहीतच आहे. उज्ज्वला थिटे या मूळच्या अनगर गावच्या महिला आहेत आणि त्यांचे मिस्टर वारलेले आहेत. त्यांना मुलगा आणि त्यांचं त्या तिथं राहत होत्या. त्यांच्या मुलाच्या संदर्भानं त्या गावामध्ये काही घटना घडल्या. शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांच्या मुलाला काही जणांनी खांद्यावर घेतलं आणि नाचले. त्या गावची परंपरा अशी आहे की अनगरकर पाटलांच्या पोरांनाच फक्त खांद्यावर घ्यायचं, इतर कोणालाही खांद्यावर कुणीही घ्यायचं नाही. आणि तसं ते उज्ज्वला थिटे हे पाटील परिवारातले नसल्यामुळं आणि तरीही त्यांना खांद्यावर घेतल्यामुळं त्याचा राग अनावर होऊन त्याला मरोस्तर त्या ठिकाणी मारलं. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्या ठिकाणी ते 12वीला असलेला तो त्यांचा मुलगा त्याला परीक्षेलाच बसू दिलं नाही. शाळा यांचीच. त्याचं 12वीच्या परीक्षेचं नुकसान केलं. एवढ्यावर थांबले नाहीत, त्याच्या घरावर दरोडा टाकायला लावला. काही त्या ठिकाणी गावातले गुंड पाठवून सगळं त्यांचं घर लुटून नेलं. एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांची सगळी शेती उद्ध्वस्त केली.
शेतातली सगळी पिकं जाळून टाकली, पाईपलाईन जाळून टाकली, मोटरी पळवून नेल्या. 2 महिने ते कुटुंब नुसतं त्या राजन पाटलाच्या पायावर डोकं ठेवून रडत होतं आणि आम्हाला माफ करा म्हणत होतं, आमचं काय चुकलं तेवढं सांगा म्हणत होतं. त्यांना गावात सुद्धा 2 महिने येऊ दिलं नाही. अशा पद्धतीनं एका विधवा महिलेचा आणि तिला एकटाच असलेल्या मुलाचा ह्या लोकांनी इतका छळ केला. कुठं फेडणार आहे पापं सांगा मला हे लोक. आणि आता ही सगळी टोळी तयार झाली. ही एक कारखानदार आणि तिकडं तो जखरा एक कारखानदार, अशी आता ही ह्या लोकांची टोळी झाली. लोकांचं शोषण करणारी, लोबाडणारी. हा बी मालक आणि तो पण मालक. हा राजन मालक आणि तो सचिन मालक. मालक म्हणून घेण्यामध्ये किती भूषण वाटतं ह्या लोकांना. म्हणजे हे लोक मालक आहेत, बाकीचे सगळे काही गुलाम आहेत. अरे कुठून काढलं हे मालक शब्द मला काही कळत नाही. पूर्वी जे बिगारी लोक असायचे किंवा जे शेतमजूर लोक असायचे त्यावेळेला त्याच्या मुकादमाला किंवा त्या शेताच्या मालकाला मालक म्हणायचे. आजही जुन्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये असलेली ही जी लोक आहेत ह्यांना मालक म्हणून घेण्यामध्ये आनंद वाटतो, कारण ही गुलामी पसंत लोक आहेत. हे कुणाला स्वतःच्या बरोबरीचं समजत नाही. मग या आपल्याला स्वतःलाच कोणतरी श्रेष्ठ, कुठल्या तरी वेगळ्या कुळातले आपण जन्माला आलेले आहोत आणि बाकीचे सगळे असे किडे मकोडे आहेत, अशा मेंटॅलिटीमधली ही माणसं आहेत. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या वेदना ह्या लोकांना कळत नाही. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण आता कुरुल जिल्हा परिषद गटात फिरत असताना जनतेचा प्रतिसाद कसा आहे आणि काय साधारण परत तुमच्याकडनं त्यांच्या अपेक्षा दिसून येतात? नाही, जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. त्यांना माहीत आहे की उमेश दादा हा काम करणारा माणूस आहे. हा माणूस कधी खोटं बोलत नाही, हा खोटं आश्वासन देत नाही, पूर्ण वेळ उपलब्ध असतो, याला विकासाचं व्हिजन आहे. हा माणूस जो आहे तो आपल्यापैकी एक आहे. हा कुठेही कारखानदाराचा, मोठ्या बापाचा, मोठ्या नेत्याचा पोरगा नाही. हा जो आहे तो आपल्यातला सामान्य कुटुंबातला आहे आणि आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे. दिवसा रात्री अपरात्री कधीही गेलं तर या माणसाला आपण भेटू शकतो, कधीही फोन लावू शकतो, डायरेक्ट संपर्क करू शकतो आणि तातडीनं काम करणारा आणि झटक्यात काम करणारा माणूस आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला ताबडतोब फोन लावणारा माणूस आहे. आपल्या कामाच्या करता प्रतिष्ठा पणाला लावणारा माणूस आहे. मग तो एखाद्याचा DP जळलेला असू द्या, नवीन DP बसवायचा असू द्या, DPचं एक्सटेन्शन करायचं असू द्या, रेशन कार्ड फाटलेलं असू द्या, नवीन रेशन कार्ड काढायचं असू द्या, रेशन मिळत नाही म्हणूनचं काम असू द्या, दवाखान्यात त्या ठिकाणी आपल्याला घेतलं जात नाही म्हणून असू द्या, पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी खोटी केस केली आहे म्हणून फोन असू द्या, किंवा एखाद्याची केस घेत नाही म्हणून फोन असू द्या, एखाद्यानं रस्ता अडवला आहे म्हणून असू द्या, एखाद्याची रस्त्याची केस असू द्या, एखादं तहसीलदारकडे चाललेलं हस्तदोषातलं प्रकरण असू द्या, एखाद्याचं 2-2 वर्ष त्या तहसीलदाराला हेलपाटे मारून सुद्धा काम होत नाही म्हणून काम असू द्या, एखाद्याला शाळेतल्या ॲडमिशनच्या करता दाखला मिळत नाही म्हणून काम असू द्या, एखाद्याचं जातीचं दाखल्याचं काम असू द्या, एखाद्याला जातीचं व्हॅलिडिटीचं काम असू द्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमच्या एखाद्या ग्रामपंचायतच्या शिपायाची पगार आणलेला असू द्या, किंवा आमच्या सरकारी कर्मचाऱ्याचं मेडिकलचं बिल अडकलेलं असू द्या, किंवा आमच्या शिक्षक एखाद्या शाळेमध्ये शिक्षक कमी आहे म्हणूनचा प्रश्न असू द्या, विद्यार्थ्यांची संख्या जी आहे जास्त असताना शिक्षकाची संख्या कमी आहे म्हणून असू द्या, एखाद्या अंगणवाडीमध्ये एखादी अंगणवाडी सेविका जी आहे ती त्या मुलांना नीट शिकवत नाही म्हणूनचा प्रश्न असू द्या, किंवा एखाद्या अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय नाही म्हणून प्रश्न असू द्या, एखाद्या अंगणवाडीमध्ये लाईटची सोय नाही म्हणून प्रश्न असू द्या. हे असे हजारो प्रश्न जे आहेत ते थेट उमेशदादा जो आहे तो 1 to 1 समोर बसून एका मिनिटामध्ये सोडवू शकतो, हा विश्वास लोकांना आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या या दैनंदिन अडीअडचणीचा पूर्णपणे तोंडपाठ असलेला हा जो आपल्यातला जो एक कार्यकर्ता आहे, असा कार्यकर्ता आपला प्रतिनिधी असला पाहिजे, ही जनभावना आहे. आणि म्हणून करता मला निवडणुकीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे. यापैकी यातला कुठलाच कामाचा अनुभव माझ्या विरोधकांना नाही. या ठिकाणी आता नरखेड, कुरुल आणि जिल्ह्याची जबाबदारी हे एकीकडे असताना दुसरीकडं अजितदादा गेल्यांचं दुःख आहे, ते दुःखाचा डोंगर आहे. या सगळ्यांचा समन्वय साधताना नेमकी कशा पद्धतीनं सगळं तुम्ही म्हणजे जी कसरत होती कसं सामोरं जात आहे? हे पहा, अजितदादांचं दुःखद निधन झालं. आता काही जणांना असं वाटायला लागलं की हा कुणाच्या जीवावर उड्या मारत होता, तर अजितदादाच्या जीवावर उड्या मारत होता. मग आता उमेश पाटील काय करणार? तर उमेश पाटील हा जो आहे ना, हा वाघ आहे, बरोबर आहे. अजितदादाचं छत्र त्या ठिकाणी गेलं असलं तरी वाघाच्या बछड्याला त्याला वेगळ्यानं दुसऱ्या अजून कोणाच्या छत्राची त्या ठिकाणी याच्यावर करत नसतो तो त्याचं धाडस. तो नैसर्गिक मूलभूतच तो धाडसी आहे. आणि आज पूर्ण पवार कुटुंब माझ्या पाठीशी आहे. सुनेत्रावहिनी पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होत आहेत. पार्थदादा पवार हे कदाचित उद्या खासदार असतील. तर हे सगळं कुटुंब उमेश पाटलाच्या पाठीशी आहे. आणि अजितदादा नसताना
ह्या मोहोळ तालुक्यातली नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातली जनता जी आहे ही सर्वसामान्य जनता अजितदादाच्या भूमिकेत आता जाणार आहे. जो पाठिंबा जे पाठबळ मला अजितदादांचं होतं ते स्वतःलाच अजितदादा समजून ही जनताच आता दादा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहणार आहे. कारण लोकांना मी पाहिजे आहे. बरोबर. अजितदादा गेले तरी त्यांच्यासाठी उमेशदादा जो आहे, जे अजितदादांनी मला शिकवले, जे मला ट्रेनिंग दिले, ते दादाची शिकवण तर माझ्यातनं कधी जाणार नाही. आणि तेवढ्याच ताकदीनं मी लोकांची कामं करत राहणार आहे, न भिता न डगमगता. आजही माझं मोहोळ तालुक्यातल्या जनतेला या भयमुक्त मोहोळ, दहशतमुक्त मोहोळ हे माझं वचन आहे आणि ते कायमच राहणार. आणि तेवढ्याच ताकदीनं या मोहोळ तालुक्याच्या जनतेशी प्रामाणिक राहून तेवढंच पाठीशी राहणार आणि कुठंही तसूबरही कमी पडणार नाही. जकरा कारखान्याबाबत आपण अनेक मुद्दे समोर आणले, महत्त्वाचे मुद्दे मांडले देखील. त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सातत्यानं समोर आणताना दिसतंय की प्रदूषण हा एक महत्त्वाचा विषय, जसं की घाण पाणी असेल किंवा ती एकूण राख असेल, या संदर्भात देखील आपण बोलताना दिसतंय. काय नेमकी भूमिका आहे तुमची? नाही, हा विषय खरं तर अतिशय गंभीर असा विषय आहे. तिथल्या जकरा या साखर कारखान्याचा जो सगळा परिसर आहे त्या परिसरामधल्या लहान मुलांपासून वृद्धांपासून महिलांपर्यंत यांच्या आयुष्याशी निगडीत असलेला विषय आहे. थेट त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय आहे, त्यांच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय आहे. त्या साखर कारखान्यातून जे स्पेंट वॉश, ज्याला हॅझार्डस आपण म्हणतो, हॅझार्डस म्हणजे काय की जीव घेणं रसायन, मानवी जीवाला धोकादायक असलेलं रसायन जे ऑइल स्वरूपात आहे, ज्याला हे लोक घाण पाणी म्हणतात. हे घाण पाणी जे आहे त्याची विल्हेवाट नियमाप्रमाणे पर्यावरण विभागाच्या आणि प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमाप्रमाणे ती कारखान्याच्या आतच त्याची त्यांनी विल्हेवाट लावायची. परंतु हे लोक काय करतात, हे जे घाण पाणी आहे जे मानवी जीवनाला हानिकारक आहे, हे घाण पाणी त्या टँकरमध्ये भरून हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेऊन ओततात. बरं. आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागले की हे जे जीव घेणं रसायन आहे ते जमिनीमध्ये पाझरून ते त्या भागातल्या सगळ्या विहिरींचं पाणी प्रदूषित करायला लागले. पाणीसाठी खराब होतात. पाण्याचे साठे जे आहेत ते प्रदूषित व्हायला लागले. एक प्रकारे त्या पाण्यामध्ये विष उतरायला लागले. आणि बोर जे असतात आपले, त्या बोरचं पाणी सुद्धा त्यामुळं खराब व्हायला लागलं. आणि ते जे विहिरीचं पाणी आहे त्या पाण्यावर सगळे तेलाचे तवंग यायला लागले. हे तेलाचे तवंग म्हणजे काय, आपले खोबरेल तेल नाही आहे किंवा आपलं गोड तेल नाही आहे, हे जे आहे ते स्पेंट वॉश आहे. आणि ते मानवी जीवाला हानिकारक आहे, जीव घेणं आहे. आणि अशा पद्धतीचं माणसाच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता जर हा जकरा या कारखान्याचा मालक हे घाण पाणी लोकांच्या शेतामध्ये नेऊन ओतत असेल तर हे बेकायदेशीर आहे. आणि याच्या बाबतीमध्ये प्रदूषण मंडळानं कारवाई केली पाहिजे. त्याच्यावर त्या ठिकाणी त्याच्या ज्या काही उपाययोजना असतील त्या त्यांनी केल्या पाहिजे. इतर कारखान्याकडे नाही आहे का? इतर पण कारखाने आहेत ना, मग त्यांचं कसं काय त्या ठिकाणी असं घाण पाणी रस्त्यावर टाकलं जात नाही? म्हणजे निवडून आल्यावर हा तुम्ही प्रश्न मी 100% त्याचा कारखान्यातून टँकरच बाहेर येऊ देत नाही. कारखान्याच्या गेटवरच बसतोय खुर्ची टाकून मी. तो असा घाण पाण्याचा टँकर बाहेरच कसा येतोय तो बघणार आहे. आणि ते त्या ठिकाणी तसा जर त्यांनी प्रयत्न केला, त्याचा वास इतका घाण येतो की त्या टँकरचं पाणी ओतल्यानंतर 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपण नाक धरून चालावं लागतं, इतका घाण वास येतो त्याचा. मग आमच्या शेतकरी काय रस्त्यावर पडलेत का? त्यांनी त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जे शेतवस्त्यांमध्ये राहतात ह्याचा घाण पाण्याचा वास घेत झोपायचं का? मग हे घाण पाणी एकदा त्याच्या या जकराच्या मालकाच्या बंगल्याच्या दारात नेऊन ओतून बघितलं पाहिजे. तू त्या ठिकाणी झोपून दाखव अशा घाण पाण्याच्या वातावरणामध्ये. त्याचा वास आणि त्याच्यामुळे होणारं प्रदूषण जे आहे हे प्रचंड धोकादायक आहे. आणि त्याच्याकरता म्हणून त्यांनी जे काय असेल त्या उपाययोजना त्यांनी करावं. पैसे तू मिळवतोय, आम्ही नाही. कारखान्याचा मालक तू आहे, तुझी जबाबदारी आहे आणि त्या नियमाप्रमाणे तू वागलंच पाहिजे. आणि याच्याकरता ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरा अजून एक विषय असा आहे, त्या कारखान्याच्या धुरांड्यामधून जे धूर येतो बाहेर, त्या धुराबरोबर राख बाहेर येते. राख म्हणजे आपण जे चुलीमध्ये जी राख असते तशी राख त्या संपूर्ण कारखान्याच्या
एक 5-10 किलोमीटर परिसरामध्ये हवेतून ती राख जी आहे ती सगळ्या झाडांवर, पानांवर, फुलांवर, लोकांच्या घरामध्ये खिडक्या दारं सगळी बंद केली तरी सुद्धा सगळ्या घरादारात सगळी राख. मध्यंतरी मी एका कुटुंबाला व्हिजिट दिली होती, तर दररोज किमान 2 बादल्या राख त्यांना झाडून काढावी लागते. बर, एवढ्या मोठ्या जेवढी आता कोणी कोबी लावला असेल तर त्या कोबीवरच्या सगळ्या पानावर त्या राखेचा थर असतो. कोणी पेरूची बाग लावली असेल तर सगळ्या पानांवर सगळ्या राखेचा थर असतो. अशा पद्धतीनं पानांवर जर राखेचा थर तयार झाला तर प्रकाश संश्लेषण ज्याला म्हणतो आपण, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे. सूर्यप्रकाशातून ज्या वेळेला त्या हिरव्या पानावर सूर्यकिरणं पडतात त्यावेळेला ती सूर्यकिरणं पडल्यानंतर ते झाड जे आहे ते अन्नद्रव्य तयार करतं आणि ते अन्न झाडाला तयार झालं तर त्या झाडाची वाढ होते. जर त्याच्यावर जर ती राख साठली तर ती प्रकाश संश्लेषण जे म्हणतो, फोटोसिंथेसिस जे आहे ती प्रक्रियाच होणार नाही. त्यामुळे त्या झाडाची वाढ होणार नाही, मग त्याला फुलं येणार नाही, मग त्याला फळं लागणार नाही. मोठं नुकसान, केवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि अशा हजारो हेक्टर शेतीचं नुकसान ह्या जकराया कारखान्याच्या त्या राखेमुळे व्हायला लागलंय. लोकांचं जीवनमान जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेलं आहे आणि याच्याकरता ते राखेचा बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे. आणि हे करणं, हे केल्याशिवाय त्याला आपण त्या ठिकाणी आपण स्वस्थ बसणार नाही. त्याच्यामध्ये त्याला ते करायला आपण भागच पाडू. त्याच्यामध्ये नाहीतर त्याच्यावर दंडात्मक अशी मोठ्या प्रमाणावरची कारवाई प्रदूषण विभागाच्याकडनं मी करायला लावीन. वेळ पडली तर त्या कारखान्याच्या गेटवर मी उपोषणाला बसेन. परंतु हे प्रदूषणाच्या संदर्भामधलं घाण पाणी आणि राख ह्याचा विषय पुढच्या सीझनच्या आत त्या जकरायाच्या मालकाला मार्गी लावायला भागच पाडणार आहे. भाग पडणार. दादा, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण समोर आणताय जकरायाबाबत. असं असताना दुसऱ्यावर तुमच्यावर गेटकेन उमेदवार म्हणून एक आरोप होताना दिसतोय किंवा सातत्यानं ते बिंबवलं जातं आणि तुम्ही कारखाना बंद पाडणार हे देखील एक सर्वत्र चर्चा होताना दिसते किंवा तसा एक आरोप होतोय. दोन्ही प्रश्नाची उत्तरं देतो. आता राहिला गेटकेनचा प्रश्न. मी स्वतःच चॅलेंज दिलं होतं की मी नरखेड भागातनं बाहेर येतो, तुम्ही अनगर भागातनं बाहेर या. आता नरखेडमधून बाहेर जाऊन निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर जिथं कुठं ओपन असेल तिथंच जावं लागेल ना. मी नरखेड माझा सुरक्षित मतदारसंघ सोडून कुरुलमध्ये का आलोय तर मी तुम्हाला चॅलेंज दिलंय. ह्याच्यातून मला मोहोळ तालुक्याला हे दाखवून द्यायचं आहे की राजन पाटलांनी अनगर सोडून काहीच बघितलेलं नाही. मागच्या 40 वर्षात अनगरच्या सोडून ह्यांनी पूर्ण मोहोळ तालुक्याला वंचित ठेवलं, विकासापासून वंचित ठेवलं. आणि त्याच्यामुळं त्या भागाचा हा विकासाचा अनुशेष भरून काढायचा तर आहेच, परंतु अनगरकरांना एक्सपोज करायचं आहे की त्यांनी अनगर सोडून दुसरं काहीच बघितलेलं नाही. कारण जर बघितलं असतं, या कुरुल भागाची काळजी घेतली असती, कामती भागाची काळजी घेतली असती, पेनूर भागाची काळजी घेतली असती, आष्टी भागाकडे लक्ष दिलं असतं, ह्या भागात लक्ष दिलं असतं तर हे कुठल्याही कोपऱ्यात जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकले असते. अहो, रोहित पवार नाही का तिकडे कर्जतला जाऊन निवडून आले. कारण अजितदादांनी सगळ्या महाराष्ट्रभर काम केलंय, पवार साहेबांनी महाराष्ट्रभर काम केलंय. कुठेही महाराष्ट्रात जाऊन ते निवडणूक लढवू शकतात. बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न गेटकेनचा, बरोबर आहे. राजन पाटलांनी हे आरोप करायचा. ज्यांनी ढोबळे सर गेटकेन त्यांना मोहोळमधून आमदार म्हणून निवडून आणलं, ज्यांनी रमेश कदम मुंबईचा त्याला मोहोळमध्ये आणून आमदार केलं, ज्यांनी यशवंत माने इंदापूरचा त्याला मोहोळमध्ये आणून आमदार केलं, त्यांनी आम्हाला गेटकेन म्हणायचं. ह्या मोहोळ तालुक्याला मागचे 3 टर्म आमदार ज्यांनी गेटकेन म्हणून लोकांनी आमच्या लादला त्यांनी आम्हाला गेटकेन म्हणायचं कारण काय. आणि राहिला प्रश्न सचिन जाधव जो आत्ता उमेदवार आहे ह्याचं मतदार यादीत नाव कुठं आहे. यार, सचिन जाधवाचं मतदार यादीत कुरुल मतदारसंघात नाव आहे का, मोहोळ तालुक्यात त्याचं नाव आहे का. याचं नाव आहे मंगळवेढ्याच्या नगरपालिकेमध्ये, मंगळवेढा तालुक्यात याचं नाव आहे. राहायला ते मंगळवेढ्यात आहेत आणि यांनी आम्हाला गेटकेन म्हणायचं. हे या ठिकाणी त्यांना तसा नैतिक अधिकार नाही. आणि लोकांना काय पाहिजे आहे, लोकांना काम करणारा माणूस पाहिजे, लोकांना त्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे, लोकांना त्यांचे प्रश्न समजून घेणारा माणूस पाहिजे, लोकांना त्यांच्या भागाला पुढे घेऊन जाणारा माणूस पाहिजे, लोकांना त्यांना उपलब्ध असणारा माणूस पाहिजे, लोकांना त्यांच्या दुःखामध्ये समरस होणारा माणूस पाहिजे, त्यांचे दुःख जाणून घेणारा आणि त्या दुःखातून बाहेर काढू शकण्याची कुवत असणारा माणूस त्यांना पाहिजे. ते कारखाना बंदचं काय सांगाल मग ते. असं मुळात हा आरोपच खोटा आहे. मी कधीच म्हटलेलं नाही असं कारखाना बंद करतो. उलट हा कारखाना बंद करायला षडयंत्र केलं होतं राजन पाटलांनी. मी जे आता तुम्हाला या प्रदूषणाच्या संदर्भातले जे गोष्टी सांगितल्या त्याच्या संदर्भानं राजन पाटलाची माणसं हे
सचिन जाधव याच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टामध्ये किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं तक्रारी करणारी जी माणसं आहेत ती माणसं कोणाची आहेत? आता सचिन जाधवांना माझं चॅलेंज आहे की सचिन जाधव यांच्या विरोधामध्ये जेवढ्या तक्रारी वेगवेगळ्या खात्याकडं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडं, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं, पर्यावरण विभागाकडं जेवढ्या तक्रारी झाल्यात राज्य स्तरावरच्या, केंद्र स्तरावरच्या, ते करणारे जे लोक आहेत ही लोक कोणाची माणसं आहेत? त्याच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या ती सगळी राजन पाटलाची माणसं आहेत. ती सगळी राजन पाटलाच्या पार्टीची माणसं आहेत. मग जकरा या कारखाना कोणाला बंद पाडायचा होता? बरोबर. जकरा या कारखाना हा राजन पाटलाला बंद पाडायचा होता आणि त्याच राजन पाटलाच्या नेतृत्वामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय. आणि हे मी जे बोलतोय हे जर खोटं असेल तर सचिन जाधवांनी पुन्हा एकदा जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून शपथ घ्यावी आणि राजन पाटलांनी देखील अनगर सिद्धाच्या पिंडीवर हात ठेवावी आणि शपथ घ्यावी की हे मी जे बोलतोय ते खोटं आहे. आणि मी माझ्या सिद्धेश्वराच्या आणि जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून शपथ घ्यायला तयार आहे की उलट राजन पाटील हा कारखाना बंद पाडायला निघाले होते आणि तो बंद पडणारही होता. त्या कारखान्याला सील ठोकलं जाणार होतं. त्यावेळेला सचिन जाधवांनी मला फोन केला होता. मला फोन केला होता सचिन जाधवांनी की राजन पाटील माझा कारखाना सील करायला चाललेला आहे आणि आता माझी कारखान्याला 2 आठवड्याच्या आत सील होऊ शकतं, माझा कारखाना बंद पडू शकतो. आणि हे सगळं षडयंत्र केलं होतं राजन पाटलांनी. मी अजितदादाकडनं फोन केला. बिचारे आज अजितदादा हयात नाही आहेत आपल्यात, परंतु त्या अजितदादाचे सचिन जाधव जरा तरी उपकार माना की तुमचा कारखाना बंद पडायला लागलेला त्या अजितदादांनी वाचवला. आणि अजितदादाला उमेश पाटलांनी सांगितलं तेच आज आरोप करतात. आणि त्यांना असं सांगितलं की राजन पाटलाला मोहोळ मधला कुठलाच कारखाना चालू द्यायचा नाही, फक्त लोकनेते फक्त चालू ठेवायचा आहे, बाकी सगळे बंद करायचेत. आणि तो जकरायाच्या विरोधामधल्या ज्या तक्रारी होत्या, ज्या कशाच्या संबंधित होत्या? पर्यावरणाच्या संबंधित होत्या, त्या घाण पाण्याच्या संबंधित होत्या, त्या राखेच्या संबंधित होत्या. अजितदादाला मी असं सांगितलं की त्यांना एक 5-6 महिन्याची मुदत देऊन या सगळ्या उपाययोजना करायला लावा. कारखाना बंद करणे हा उपाय नाही, कारखाना वाचवण्याचा कारखाना चालू राहायला पाहिजे. कारण शेतकऱ्याचा तिथं ऊस जातो आणि तो ऊस गेल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी जवळचा कारखाना असल्यामुळं शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याचा ऊस जाऊन त्याला जे पैसे मिळणार आहेत किंवा त्याला त्याचा मोबदला मिळणार आहे ते कुठंतरी तो अडचणीत यायला नको. तिथला कारखान्याचा कामगार अडचणीत यायला नको. कारखाना चालू झालेला राहिल्यामुळं तिथला उद्योग, त्या ठिकाणचा व्यवसाय, अनेकांना मिळणार रोजगार हा बंद पडायला नको. कारखान्यात जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या करता त्याला अवधी द्यावा, त्याला दंड करावा, त्याला इतर शासन करावं, परंतु कारखाना सील करण्याची कारवाई केली जाऊ नये असं मी अजितदादांना सांगितलं. आणि अजितदादांनी अविनाश ढाकणे जे मेंबर सेक्रेटरी ऑफ पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत त्यांना फोन केला आणि अविनाश ढाकणेंच्या मुळे म्हणजेच अजितदादामुळं म्हणजेच उमेश पाटलामुळं कारखाना चालू आहे आज, नाही तर तेव्हाच सील होणार होता. हा काय सांगतो उमेश पाटील कारखाना बंद करणार म्हणून? तू जरी ठरवलं बंद करायचं तरी आम्ही बंद होऊ देत नाही. 17,000 लोकांचे 10,000 प्रमाणे त्या ठिकाणी शेअर्स घेतलेले आहेत. 17,000 लोक घेऊन तुझ्या दारात बसू आम्ही, बंद करायला लागला तर आम्हीच तो बंद होऊ देणार नाही. पण घाण पाणी बंद करावं लागेल आणि ते जी राख सगळीकडे लोकांच्या जीवनात आयुष्यात राख केलेली आहे सगळी ते बंद करावं लागेल. ते बंद करण्याच्या करता म्हणून आम्ही जे काय पाहिजे ते उठाव करू. कारखाना बंद करण्याची भाषा करू नका, तुम्ही तसा आरोप पण करू नका. मी शपथेवर सांगायला तयार आहे की तो राजन पाटील तो कारखाना बंद पाडायला लागले होते, पण उमेश पाटलांनी तो बंद पाडू दिला नाही. आणि हे मी कुठल्याही शपथेवर सांगायला तयार आहे. तुम्ही फक्त तयारी ठेवा शपथेवर सांगायची. नक्की महत्त्वाचा मुद्दा म्हणला की शेतकऱ्यांचं हित नव्हे तर आजूबाजू कारखान्यावर अवलंबून प्रत्येक घटकाचं हित पाहण्यासाठी कारखाना हा वाचला पाहिजे, यासाठी आपण स्वतः प्रयत्न केलो असं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं, ठामपणे सांगितलं आणि चॅलेंज पण ते दिलेलं की तुम्ही बघा, मी येतो, तुम्ही या आणि हे सगळं मी प्रूव्ह करून दाखवतो. दादा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी की जयंती उत्सव आपण सोलापूर शहर जिल्ह्यात बघतो की मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यात एक वेगळा उत्साह असतो. अनेक घटक एकत्र येत असतात, अनेक समाज उत्सव साजरे करतात. आपल्या ठिकाणी देखील या ठिकाणी मोहोळ तालुक्यात होतो, पण मध्यंतरी यावरून काही वादाचे मुद्दे समोर आले. काय नेमकं कसं बघताय? नाही, काय झालं आमच्याकडं त्या अजिंक्य राणा पाटलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक विषय समोर आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक लोक सत्कार करायला त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जो सत्काराच्या करता जो हार घातला, सत्कार करण्याच्या करता तोच हार, वापरलेला हार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तिथं त्यांनी घातला. त्यांच्या अनगरमध्ये गावात शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे, पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याला स्वतःला घातलेला हार तो शिवाजी महाराजांना घातला. हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. आणि ते फोटोमध्ये आणि ह्याच्यामध्ये क्लिअर दिसत होतं. ते म्हणले तो नाही, तो हार वेगळा आहे, हार वेगळा आहे. मग CCTV फुटेज दाखवा. नगरपंचायतीच्या बाहेर CCTV लावलेला आहे ना, मग ते CCTV फुटेज जाहीर करा ना. त्या पूर्ण वाढदिवसाच्या दिवसाचे दिसेल ना, त्याच्या गळ्यातला हार नेमका कुठं कुठं प्रवास करत कुठं कुठं कसा गेला ते. मग नंतर यांनी काय केलं, आम्ही शिवजयंती किती उत्साहात साजरी करतो ह्याचे व्हिडिओ व्हायरल केले. अरे पण कधी करता साजरी? 19 फेब्रुवारीला करता का? ह्या महाराष्ट्राला, मोहोळ तालुक्याला कधी समजावून सांगाल का? 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची आपली तारीख आहे. मग 19 फेब्रुवारीला अनगरमध्ये शिवजयंती का साजरी होत नाही? पूर्ण मोहोळ तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, एवढंच काय जगभरामध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होते. अनगरमध्येच का साजरी होत नाही? कारण 19 फेब्रुवारी रोजी राजन पाटील यांचे वडील म्हणजेच लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांचं निधन झालं. लक्षात येतंय? लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांचं निधन झालं म्हणजे माझा बाप ज्या दिवशी मेला त्या दिवशी तुम्ही शिवजयंती साजरी करणार काय? त्या दिवशी कुणालाही उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. म्हणजे स्वतःच्या पाटील खानदानाला छत्रपती शिवाजी महाराज भोसल्यांच्या खानदानापेक्षा मोठं समजणारा हा माजुरा पाटील आहे. शिवजयंती सुद्धा त्या ठिकाणी गावातल्या लोकांना साजरी करू द्यायची नाही. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला विरोध करणारा हा अनगरचा पाटील, म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे सगळे आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढत आहेत. नुसतं शिवजयंतीचाच मुद्दा नाही आहे. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती असते, 1 ऑगस्ट रोजी, आणि त्याच दिवशी बाबुराव अण्णांची पण जयंती असते. आता कसा महापुरुषांचा योगायोग आला यांच्या बाबतीत मला माहीत नाही, परंतु 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आणि त्याच दिवशी बाबुराव अण्णांची जयंती. बाबुराव अण्णांच्या जयंतीच्या मोठ्याल्या जाहिराती देतात पेपरला. तिथंच अण्णाभाऊ साठेंच्या पण जयंतीचं देता आलं असतं ना. बाबुराव अण्णांची जयंती जशी साजरी करता तशी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतात का तुम्ही लोक? कधी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीची जाहिरात दिली का या लोकांनी? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा आमचं खानदान मोठं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंपेक्षा बाबुराव अण्णा म्हणजे आमचे वडील मोठे, असे अहंकारी लोक आहेत. आणि यांचे फतवे म्हणजे डेंजर आहेत. 31 मेला राजन पाटील यांच्या मातोश्रींचं निधन झालं. 31 मेला झालं किंवा त्याच्या एक दिवस आधी झाला असेल, 30 मेला वगैरे, मला एक्झॅक्टली तारीख आठवत नाही, परंतु 30 किंवा 31 मेला त्यांचं निधन झालं. आणि त्याच दिवशी असते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. बघा अनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कधी साजरी होते का? तर त्या दिवशी माझ्या आईचं निधन झालं. अख्ख्या तालुक्यातच कुणी अहिल्यादेवी होळकरची जयंती साजरी करायची नाही असा फतवा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काढला. यांचाच एक सावळेश्वरचा कार्यकर्ता आहे, सगळ्या मोहोळ तालुक्याला माहीत आहे. सावळेश्वरचा एक कार्यकर्ता 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची मोठी जयंती साजरी करायचा. त्याला दम देऊन सांगितलं यांनी त्या दिवशी जयंती साजरी करायची नाही म्हणून. आणि तेव्हापासून तुम्ही अगोदरचे जेव्हा मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांचं निधन झालं ते साल किंवा तो दिवसाच्या आदल्या वर्षी 31 तारखेला जयंती सावळेश्वरमध्ये साजरी होत होती. त्याच्या अगोदर अनेक वर्ष तिथं 31 तारखेला जयंती साजरी होत होती, परंतु त्याच्यानंतर बंद झाली. का झाली बंद? अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा यांचं कुटुंबातली माणसं मोठी आहेत. हे बघा, प्रत्येकाला स्वतःचे आई वडील हे प्राणप्रिय असतात, ह्याच्याबद्दल वाद नाही. परंतु जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, ह्या शतकातली हजारो वर्षात कधीतरी जन्माला येणारी ही व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या ह्या तुमच्या कुटुंबातलं कोणतरी त्या दिवशी निधन पावलं किंवा काय झालं असेल म्हणून त्याच्यावर तुम्ही फतवे काढून या मिरवणुका त्यांच्या जयंत्या साजऱ्या करू देणार नाही. आणि विशेष करून धनगर समाजाच्या बाबतीत तर ह्या लोकांचा एवढा तीव्र अशा स्वरूपाचा यांचा द्वेष आहे की महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याला जेवढे पालकमंत्री मिळाले त्यातले धनगर समाजाचे एकमेव पालकमंत्री म्हणजे दत्तामामा भरणे, जे आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत. आणि त्यावेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे कोरोना काळात पालकमंत्री झाले.
त्या दत्ता मामा भरणेंचं, हे आमच्या पक्षात होते तेव्हा, दत्ता मामा भरणेंचं स्वागत सुद्धा यांनी केलं नाही. त्यावेळी जेवढ्या वर्तमानपत्रामध्ये यांच्या जाहिराती असायच्या सगळ्याचे फोटो टाकत होते, फक्त दत्ता मामा भरणेंचा फोटो टाकत नव्हते. एवढंच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातल्या त्यावेळेच्या आमच्या पक्षाच्या आमदारांना आणि इतर नेत्यांना घेऊन आम्हाला धनगर समाजाचा पालकमंत्री चालत नाही म्हणून पवार साहेबांकडे जाऊन त्यावेळेला त्यांनी तक्रार केली होती. म्हणजे त्यावेळेला मी स्वतः पवार साहेबांना सांगितलं आणि अजितदादांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आज फार मोठ्या प्रमाणावर जवळपास 25% जास्त धनगर समाज आहे आणि या उलट दत्ता भरणेंना इथं दिल्यामुळं त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं. आपल्या पक्षाचा सगळ्या पक्षांमध्ये एकमेव आमदार असलेले धनगर समाजाचे दत्ता भरणे आमच्या पक्षाकडे होते. आजही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी धनगर समाजाला मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे, ते म्हणजे दत्ता भरणे. या लोकांनी दत्ता भरणेंचा पालकमंत्री पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. पूर्वी विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री होते, त्यांचा फोटो मोठाला टाकत होते, त्यांना लोटांगण घालून घरी जेवायला पिवायला बोलवत होते. आर आबा पालकमंत्री होते, त्यांचाही मोठा फोटो टाकत होते, त्यांनाही घरी जेवायला बोलवत होते. त्यानंतर सोपलसाहेब पालकमंत्री होते, ढोबळे सर पालकमंत्री होते, हे सगळे यांना चालत होते. नंतर भाजपचे झालेले चंद्रकांत पाटील पण यांना चालत होते, त्यांनाही घरी बोलवलं. दत्ता मामा भरणे फक्त चालत नव्हते. दत्ता मामा भरणेंना ना कधी घरी बोलवलं, ना दत्ता मामा भरणेंचा कधी यांनी पेपरमध्ये जाहिरातीत फोटो टाकला. उलट त्यांना काढून टाकण्याच्या करता सगळी षडयंत्र या लोकांनी केली. हे केवळ फक्त धनगर समाजाबद्दल यांचा असलेला आकस आणि द्वेष, हे एका घटनेपुरतं आपण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आपण एक वेळेस बाजूला ठेवू. मोहोळला एक तहसीलदार म्हणून शोभा पुजारी नावाची एक धनगर समाजातल्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. शासनाकडनं आदेश आले, त्यांनी जॉईनिंग होण्याच्या करता कलेक्टरला पत्र दिलं, परवानगी द्यावी. यांनी सत्तेचा गैरवापर करून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून त्या शोभा पुजारी यांना तहसीलदार म्हणून या ठिकाणी जॉईनच होऊ दिलं नाही. 2 महिने त्या ठिकाणी ती मुलगी प्रयत्न करत होती तहसीलदार म्हणून जॉईन व्हायसाठी. शोभा पुजारी ह्या ज्या तहसीलदार मोहोळ तालुक्याला तहसीलदार म्हणून राज्य शासनाच्या आदेशानुसार आल्या, त्यांना इथं जॉईन होऊ द्यायचं नाही. ह्याचं मागचं कारण काय? केवळ फक्त धनगर समाजाची तहसीलदार माझ्या तालुक्यात नको, हा त्या समाजाबद्दलचा असलेला आकर्ष द्वेष. एका बाजूला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गावात साजरी करू द्यायची नाही, का तर माझी आई त्या दिवशी वारल्या. तालुक्यामध्ये इतरांना साजरी करू द्यायची नाही, का तर त्या दिवशी माझ्या आई वारल्या. दुसऱ्या बाजूला एक धनगर समाजाची तहसीलदार आलेल्या मुलीला विरोध करायचा, धनगर समाजाचा पालकमंत्री त्याला देखील विरोध करायचा. मग या मोहोळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे तहसीलदार झाले, इतर समाजाबाबतीत काही तसं केलं नाही यांनी, केवळ फक्त धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हा आकस. आणि मग काय करायचं की जे ह्यांचे लाभार्थी काही माणसं आहेत त्या माणसांना कुठली तरी पदं द्यायची तालुक्यातली, मार्केट कमिटीचे सभापती किंवा उपसभापती असं कोणाला तरी करायचं आणि मग दाखवायचं सिंबॉलिक स्वरूपात, बघा आम्ही कसं धनगर समाजाला नेतृत्व देतो, प्रतिनिधित्व देतो. हे फक्त यांच्या काही तुकड्यांवर असलेले जे लोक आहेत त्यांच्या पुरतंच. बाकी तालुक्यातला सगळा इतर जो समाज आहे, धनगर समाज जो आहे, सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये असलेला जो धनगर समाज आहे, त्याच्यावर मात्र अन्याय अत्याचार करायचा. मग निवडून अशा पद्धतीचं धोरण आहे यांचं. निवडून आल्यावर तुमची भूमिका कशी राहणार आता? सर्व माझ्या बाबतीमध्ये कोण असा आरोपच करत नाही, माझ्यावर डागच नाही कसला. मुळात माझी जडणघडण जे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मी 14 वर्ष हॉस्टेलला राहिलो. दरवर्षी मला कुठल्या ना कुठल्या वेगळ्या समाजाचा माझा रूम पार्टनर असायचा. एकमेकाचे कपडे आम्ही धुवायचो, एकमेकाच्या डब्यात आम्ही जेवायचो, एकमेकाचे आलेले डबे आम्ही खायचो, हाताने कधी कधी स्वयंपाक करायचो. एक जण चपात्या करायचा तर एक जण भाजी करायचा, एक जण भांडी धुवायचा. म्हणजे भाकरी थापायला उमेश पाटील असेल तर भाजी करायला धनगर समाजाचा असेल, भांडी धुवायला वंजारी समाजाचा असेल, अशी आमची सगळी, काही वेळेला मुस्लिम समाजाचा असेल. एवढं आमच्यामध्ये एकोपा होता आणि त्यामुळं आमच्यामध्ये तसा जाती आणि धर्माच्या संदर्भातला भेद आमच्या संस्कारातच आला नाही कधी. कारण आम्हाला माझ्या जीवाला जीव देणारे मित्र जे आहेत हे सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे माझ्या आयुष्यभराच्या कालखंडामध्ये मला मिळाले आणि त्याच्यामुळं मला जातीचा धर्माचा स्पर्श हा माझ्या व्यक्तिमत्वाला कधीच होऊ शकला नाही. आणि त्यामुळं
हे जे काही ज्या पद्धतीने वागतात, इतके घाणेरडे यांचे दृष्टिकोन आहेत, यांनी ज्या संदर्भात बोलू नये, परंतु महिलांच्या संदर्भानं सुद्धा घाणेरडी कामं करत असताना केवळ फक्त धनगर समाजाच्या मुली आणि महिलांच्या बाबतीतच यांचा हीन दृष्टिकोन ह्या संपूर्ण तालुक्याच्या नाकावर टिचून आम्ही कसं त्या समाजाला काय जागा देतो, आमच्या लेखी कुठल्या ठिकाण आहे त्यांचं, हे दर्शवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातल्या लोकांना मला काय म्हणायचं ते नक्की समजत असेल. आता निकालानंतरचं चित्र कसं असेल, कसं पाहताय तुम्ही याकडे? मोहोळ तालुक्याचा निकाल जो आहे तो ह्या तालुक्याला भविष्यकाळाची दिशा देणार असेल. या तालुक्याला दहशतीतून मुक्त करण्याच्या करता आणि या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याच्या करता पहिल्यांदा गरज काय होती, तर या तालुक्यातल्या सत्ताकारणामधून या लोकांना बाजूला करण्याची गरज होती. मोहोळच्या जनतेनं पहिल्यांदा विधानसभेमध्ये बदल घडवून दाखवला. आम्ही 23 नोव्हेंबर हा स्वातंत्र्य दिन म्हणून तालुक्यासाठी साजरा करतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला 75 वर्षापूर्वी, परंतु मोहोळ तालुक्याला 23 नोव्हेंबर 2024 रोजी स्वातंत्र्य मिळालं, ज्या दिवशी मोहोळचा आमदार राजन पाटलाचा आमदार पराभूत झाला आणि आमच्या विचाराचा आमदार निवडून आला. इथं पक्ष आणि पार्टी हा काही भानगड नाही. इथं दोनच पक्ष आहेत, एक राजन पाटील पक्ष आणि एक दुसरा आहे तो राजन पाटील विरोधी पक्ष. मग चिन्ह वेगवेगळे असतील आमचे, परंतु इथं दोनच पक्ष. आताही भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी पार्टी किंवा शिवसेना असं नाही आहे. राजन पाटील पार्टी विरुद्ध आम्ही सगळे असंच आहे. त्यांनी पक्ष जरी बदलला असला तरी ते नावालाच आहे, पार्टी राजन पाटलाचीच आहे. त्यामुळं मोहोळ तालुक्याचा मतदार जो आहे तर तो एक तर राजन पाटला या पार्टीला मतदान देईल करेल, ना तर आमच्या पार्टीला मतदान करेल. मग आमचं चिन्ह घड्याळ असेल, आमचं धनुष्यबाण असेल, आमचं तुतारी असेल, त्यांचं कमळ आहे. खुली चर्चा या कार्यक्रमात आपण आत्ताच पाहिलं की कुरुल जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. विकासाचा अजेंडा काय असणार आहे, कशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत स्वर्गीय अजितदादा यांच्या माध्यमातून निधी आणला आणि यापुढे देखील कशा पद्धतीनं मोहोळ तालुक्याचा विकास ते करणार आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाचा विकास ते कशा पद्धतीने करणार आहेत, सगळीच भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडताना जे काही चुकीचं चाललं आहे, मग तो जकरा कारखाना असो किंवा अनगरकरांचं जे काही चुकीचं चाललं आहे ते देखील त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि निर्भीडपणे सांगितलं आहे. आणि एक आपला माणूस म्हणून जनता माझ्यावर विश्वास टाकलेल्या जनतेनं मी दादांच्या संस्कारात वाढलो आहे, अजितदादांचे विचारधारा हीच माझी विचारधारा आहे आणि त्या दृष्टीनं मी 24 तास अहोरात्र काम करतोय, करत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली. आणि कुरुलची जनता नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची जनता त्यांच्याबरोबर आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. आणि निकालानंतरचं चित्र हे मोहोळ तालुका निश्चितच एक राज्याला दिशा देईल आणि तसं चित्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरं तर त्यांना प्रचाराची अत्यंत मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे, जिल्हाध्यक्ष म्हणून देखील आहे किंवा ते उमेदवार म्हणून देखील आहे. अशा सगळ्या व्यस्त वेळापत्रकात त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि अत्यंत दिलखुलास चर्चा केली आणि एक चांगल्या पद्धतीची चर्चा आणि जनतेसमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.